रसिक श्रोते हो, नमस्कार. साप्ताहिक जनमंगल, लोकव्रत प्रकाशन, महाराष्ट्र पत्रकार संघ या सर्व पेजेसवर मी भैरवी देशपांडे आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत करते. मंडळी, खरं म्हणजे सध्याची परिस्थिती थोडीशी निराशाजनक वाटेल की काय अशी आहे असं तुम्हाला वाटू शकतं. पण कितीतरी कला, कितीतरी गोष्टी जीवनात अशा आहेत ज्यांचा उपयोग करून घेतला तर आपण आपल्या जीवनात आनंद पेरू शकतो. आपणच नव्हे, हा आनंद आपण इतरांनाही वाटू शकतो. मग आजही असाच एक आनंदाचा सोहळा आपण साजरा करणार आहोत. काय विशेष आहे आजच्या या कार्यक्रमात? तर आज आपण भेटणार आहोत सुप्रसिद्ध चित्रकार, सुप्रसिद्ध ख्यातकीर्त असे चित्रकार माननीय सतीश पिंपळे सर यांना. तेव्हा मंडळी, कार्यक्रमाला विलंब न करता आपण तात्काळ सुरुवात करूया. खूप गप्पा मारायच्या आहेत, खूप जाणून घ्यायचे आपल्याला सरांकडून. तेव्हा मी सर्वप्रथम आमंत्रित करतेय आजच्या या कार्यक्रमात गायत्रीजींना की गायत्रीजी, आपण आमच्या आजच्या याच्या सन्माननीय पाहुण्यांची ओळख आपल्या सर्व प्रेक्षकांना करून द्यावी. पण तत्पूर्वी एक छोटंसं काम मात्र मलाही करायला आवडेल. ते असं की आजच्या या कार्यक्रमात नेमकं कोण कोण आपल्यासोबत उपस्थित आहे. आपण आज बातचीत करणार आहोत, आपण भरपूर गप्पा मारणार आहोत. तसं काय, आपण कितीतरी सुंदर सुंदर चित्र सुद्धा बघणार आहोत. तेव्हा हा आनंद सोहळा साजरा करण्यासाठी आपल्यासोबत आज कोण कोण आहे हे एकदा जाणून घेऊया. तर मंडळी, आपल्यासोबत निश्चितपणे सतीश पिंपळे सर उपस्थित आहेतच. सर, आपले सहर्ष स्वागत, नमस्कार. त्याचबरोबर लोकव्रत आणि साप्ताहिक जनमंगल यांची एक टीम जी सरांशी बातचीत करणार आहे ती आपल्यासोबत उपस्थित आहे. या सगळ्या मंडळींचं मनपूर्वक स्वागत करूया. माननीय माणिकजी घारपुरे, गायत्रीजी, रश्मीजी पदवाड मदनकर, माननीय श्री शिरीष सर आणि सुमेधाजी हर्षे, आपणा सर्वांचं आजच्या या कार्यक्रमात मनपूर्वक स्वागत. गायत्रीजी, मी फक्त आपल्या या टीम मध्ये उपस्थित असलेल्या सगळ्यांची नावं तेवढी सांगितलेली आहेत, पण सतीश सरांचा व्यवस्थित परिचय मला वाटतं आपण आपल्या या सगळ्या प्रेक्षकांना करून द्यावा आणि त्यांच्या व्यक्तिमत्वाच्या विविध पैलूंवर निश्चितच प्रकाश टाकावा. आपण आमंत्रित आहात. नमस्कार, धन्यवाद भैरवी. सरस्वतीचा वरद हस्त जेव्हा एखाद्या व्यक्तीला लाभतो तेव्हा ती व्यक्ती आपली अभिव्यक्ती कुठल्या ना कुठल्या कलाकृतीद्वारे जगासमोर आणत असते. चित्रकारिता आणि शिल्पकारिता अशा वेगवेगळ्या क्षेत्रात आपलं नाव सुवर्णाक्षरात लिहिणारे आजचे आपले पाहुणे माननीय श्री सतीश पिंपळे सर यांचं लोकव्रत परिवारातर्फे मी सविनय स्वागत करते. तर परिचय मला वाटतं सुमेधाजी आपण सुरुवात करावी. एक मिनिट, मी करून देऊ का परिचय? मला पाठवलं प्लीज प्लीज. ओके. सरस्वती देवीचा वरद हस्त आली आहे का? हा, ओके ओके, परफेक्ट. हा, घेऊ ना? हो, बोल रश्मी. सरस्वती देवीचा वरद हस्त जेव्हा एखाद्या व्यक्तीला लाभतो तेव्हा ती व्यक्ती आपली अभिव्यक्ती कुठल्या ना कुठल्या कलाकृतीद्वारे जगासमोर आणत असते. चित्रकारिता, शिल्पकारिता अशा वेगवेगळ्या क्षेत्रात आपलं नाव स्वर्णाक्षरात लिहिणारे आजचे आपले पाहुणे माननीय श्री सतीश पिंपळे यांचं लोकव्रत परिवारातर्फे मी सविनय स्वागत करते आहे. सम पेंटर्स आलेली आहे. ओके ओके गायत्री, पहिलाच पॅरेग्राफ झाला होता, घे तू पुढचं. करू कंटिन्यू? हो हो कर. हो. कुंचल्याची ताकद दाखवणारं वाक्य. आपल्याला आज त्याच तोडीचे चित्रकार लाभलेले आहेत श्री सतीश पिंपळे सर. मूळचे अकोल्याचे असलेले पिंपळे सर सध्या नागपूर इथे मुक्कामी आहे.
हा आमच्या नागपूरसाठी अभिमानाचा विषय आहे. अतिशय खोल अभ्यास असलेले पिंपळे सर गेले 40 वर्षापासून आपल्या कलेशी निगडीत आहेत. अंतर्मनातील अनाकलनीय भावनांचा, आठवणींचा, आत्मप्रचितीचा आणि प्रतिसादाचा हुंकार म्हणजे पिंपळे सरांचे पेंटिंग्स आहेत. खोल, गूढ आणि अर्थगर्भ पेंटिंग करताना रश्मी घे पुढे. रश्मी पुढे घे. म्यूट करा त्याला. पेंटिंग अदृश्य भावना मिळाला आहे. येते हा. काय झालं, गायत्री? झाला का परिचय? तुझा आवाज आला नाही, मध्ये कट झाला. हा, मध्ये रश्मी तू बोल पुढे. अच्छा, पण तिचं कुठपर्यंत झालं मला माहिती नाही. हॅलो, एक मिनिट. हा एकदा पुन्हा. येतोय का माझा आवाज? हा, आता येतोय का आवाज? येतोय. येतोय? हो. हॅलो हॅलो. हा गायत्रीजी बोलू शकता तुम्ही. हा. कितीतरी जणांना त्यांच्या पेंटिंग्सनी दृश्य अदृश्य भावनांचा प्रवास घडवून आणलेला आहे. श्री पिंपळे सरांना आजवर कितीतरी प्रतिष्ठित हे ऐकू येत नाहीये तिचं. रश्मी प्लीज कंटिन्यू कर. त्यांना प्लीज म्यूट करा आणि रश्मीजी चालू करा. हो, मी चालू करते. म्यूट केलेलं आहे गायत्रीजींना, पण थोडं आधीपासून सुरू करते. आता करावं लागेल तुम्हाला. अगदी. कुंचल्याची ताकद दाखवणारं वाक्य. आपल्याला आज त्याच तोडीचे चित्रकार लाभले आहेत, श्री सतीश पिंपळे. मूळचे अकोल्याचे असलेले पिंपळे सर सध्या नागपूर येथे मुक्कामी आहे. हा आमच्या नागपूरसाठी अभिमानाचा विषय आहे. अतिशय खोल अभ्यास असलेले पिंपळे सर गेल्या 40 वर्षांपासून आपल्या कलेशी निगडीत आहेत. अंतर्मनाचा अनाकलनीय भावनांचा, आठवणींचा, आत्मप्रचितीचा आणि प्रतिसादाचा हुंकार म्हणजे पिंपळे सरांचे पेंटिंग्स आहेत. खोल, गूढ आणि अर्थगर्भ पेंटिंग्स करताना ते शक्यतोवर ऑइल आणि ऍक्रेलिक पेंटिंगचा वापर करतात. कितीतरी जणांना त्यांच्या पेंटिंग्सनी दृश्य अदृश्यांचा प्रवास घडवून आणलेला आहे. श्री पिंपळे सरांना आजवर कितीतरी प्रतिष्ठित पुरस्कार आणि सन्मान मिळाले आहेत. त्यात महत्वाचा पुरस्कार त्यांना महाराष्ट्र शासनाकडून राज्यस्तरीय पुरस्कार मिळाला आहे. USA, UK, युरोप, ऑस्ट्रेलिया, UAE अशा निरनिराळ्या देशात त्यांच्या या कलेला आदराचं स्थान मिळालं आहे. जहांगीर आर्ट गॅलरी, बजाज सेंटर, कालाघोडा मुंबई येथे त्यांच्या चित्रांचं प्रदर्शन झालेलं आहे. अशा जगद्विख्यात पिंपळे सरांना नाशिकच्या कलानिकेतन शाळेकडून, तरुण भारत अकोलाकडून स्पॉट पोर्ट्रेट स्पर्धेत पुरस्कार मिळाला आहे. त्यांचं केव हे अतिशय गाजलेलं पेंटिंग आहे. त्याला महाराष्ट्र सरकारकडून सन्माननीय पुरस्कार सुद्धा प्राप्त झाला आहे. रोटरी क्लब तर्फे आणि लोकमत भरारी तर्फेही त्यांचा सन्मान करण्यात आला आहे. हिंदी चित्रपट सृष्टीतील गाजलेले कलाकार श्री अनिल कपूर यांनी अनुराधा थिएटर्स मधील भव्य म्युरल भित्तिचित्र साठी त्यांचा सन्मान केला आहे. 1972 ते 1914 या कालात त्यांचे बालगंधर्व पुणे, अकोला, औरंगाबाद, नागपूर, बार्शी, मुंबई, वाशिम अशा ठिकठिकाणी आणि वारंवार त्यांच्या चित्रांचे प्रदर्शन भरलेले आहे. पुढे आपल्या मुलाखतीत त्यांच्या अत्युत्तम कलाकृतींबद्दल विस्तृत सांगितलं जाईलच. दलाई लामा यांना महात्मा गांधींची नात श्रीमती इलाबेन गांधी यांनी एका पुरस्काराने सन्मानित केले आहे. तो पुरस्कार आजच आपले आदरणीय पाहुणे श्री सतीशजी पिंपळे यांनी तयार केलेला आहे. आजचे आपले पाहुणे आदरणीय श्री सतीशजी पिंपळे यांनी तयार केलेले आहे. ही प्रत्येक मराठी व्यक्तीसाठी अभिमानाची गोष्ट आहे. खरं तर हा इतक्या भव्य आणि दिव्य व्यक्तिमत्वासाठी फारच अल्प परिचय आहे. पिंपळे सरांचं मी परत एकदा सप्रेम स्वागत करते आणि आज आपल्या कार्यक्रमाला त्यांची उपस्थिती लाभल्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक आभार मानते. धन्यवाद. धन्यवाद रश्मीजी. आपण जो परिचय करून दिला खरंच म्हणजे
कितीतरी नवीन नवीन गोष्टी सरांबद्दल कळल्या आणि आणखीनच उत्सुकता वाढली की हा कार्यक्रम नेमका कुठल्या कुठल्या वळणांनी पुढे जाणार आहे. तर अशाच एका वळणावर आता आपण आमंत्रित करणार आहोत माननीय डॉक्टर सुमेधा हर्षे यांना. आपल्या परिवारातल्याच या खरं म्हणजे आपला परिवार फॅमिली आहेत या. पण यांच्याबद्दल विशेषत्वाने आज हे सांगायला आवडेल की सतीश पिंपळे सरांच्या विद्यार्थिनी, त्यांच्या शिष्या म्हणून त्यांनाही सरांबद्दल काही सांगायचं आहे, त्यांचं मनोगत व्यक्त करायचंय. तेव्हा मी आमंत्रित करते सुमेधाजी, आपण सतीश सरांबद्दल आपलं जे मनोगत आहे ते आम्हा सगळ्यांशी नक्की नक्की शेअर करा. धन्यवाद भैरवीजी. नमस्कार, मी डॉक्टर सुमेधा हर्षे. आज लोकरथ प्रकाशन आणि साप्ताहिक जनमंगल सारख्या साहित्य आणि कलेला वाहिलेल्या मंचावर आपण जाणून घेतो आहोत आंतरराष्ट्रीय ख्यातीचे चित्रकार श्री सतीश पिंपळे सरांचा अद्भुत कला प्रवास. मी सरांच्या चित्रांची, त्यांच्या कलेची एक चाहती आणि तसं म्हटलं तर शिष्याही. अर्थात शिष्या म्हणण्या इतपत मी अजून काही मोठी झालेली नाही, कारण त्यांची शिष्या होण्याकरता मला अजून खूप साधना करायची आहे, खूप कठोर परिश्रम करायचे आहेत. तर हे मंदिराचा कळस आहे, तर मी अजून पायरीच आहे मंदिराची. एक सर्वार्थाने माणूस म्हणून जगणारा चित्रकार असं सरांचं वर्णन करावं लागेल. संस्कृतमध्ये एक सुभाषित आहे, यः समः सर्वभूतेषु विरागी गतमत्सरः जितेंद्रियः शुचिर्दक्षः सदाचार समान्वितः. अर्थात गुरु सर्वांकरता समान भावनेने वागतात, त्यांच्यात मत्सर कधीही वास करत नाही, त्यांचा आत्मा निर्मळ असतो, शुद्ध असतो. ते जितेंद्रिय, पवित्र आणि सदैव दक्ष असे असतात. त्याचप्रमाणे विद्वत्तम दक्षताशीलम संकांतिरनुशीलनम शिक्षकस्य गुणः सप्तम सचेतत्वम प्रसन्नता. म्हणजे विद्वत्ता, दक्षता, शील, अनुशीलता, सचेतत्व आणि प्रसन्नता हे 7 गुरूंचे गुण आहेत आणि हे सगळे गुण सतीश सरांच्या ठायी एकत्र झालेले आपल्याला दिसतात. सतीश सर हे सदैव नवोदित कलाकारांना, चित्रकारांना प्रोत्साहन देतात. अगदी सोप्या शैलीतून ते त्यांना रंगरेषेचं प्रशिक्षण देत असतात, त्यांना प्रोत्साहन देत असतात, त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करत असतात. एवढे मोठे पुरस्कार प्राप्त असलेला चित्रकार पण मनाने एकदम साधा आणि निर्मळ, डाऊन टू अर्थ ज्याला आपण म्हणतो, त्याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे सतीश सर आहे. इगो, मीपणा, अहमपणा याचा थोडासाही दर्प त्यांच्या वागण्या बोलण्यातनं कधीही आपल्याला जाणवत नाही आणि हेच सर्वार्थाने मोठ्या माणसांचं लक्षण आहे. तर चैतन्य शक्तीला खूप मानतात. एखादं पेंटिंग किंवा कलाकृती करत असताना ते भान विसरतात, ट्रान्समध्ये जातात. ते एवढं भान विसरतात की त्यांचं मन परमात्म्याशी जणू संवाद साधत असतं. आणि हा एक दैवी अनुभव असतो, ही एक दैवी अनुभूती असते, ज्याचा प्रत्यय सरांना वारंवार आलेला आहे. सर आपल्या कलेशी इतके रममाण झाले आहेत, जसं राधा किंवा मीरा या कृष्णमय झाल्या होत्या, तसंच सर हे चित्रमय, रंगमय झालेले आहेत. एक अनुभव इथे सांगायचा वाटतो शिष्या म्हणून. एकदा मी स्त्री रूपांवर, स्त्रीचे जे 2 रूप देवीचे, दुर्गा आणि गौरी असे 2 रूप आहेत, त्यांच्यावर एक कविता केली आणि माझ्या अल्पमतीला सुचेल असं एक पेंटिंग मी तयार केलं आणि बेधडक सरांना पाठवून दिलं. अर्थात या सरांचा मोठेपणा आहे की आमच्यासारखे नवोदितही सरांना आपली कलाकृती पाठवताना जराही संकोच करत नाही किंवा आम्हाला काही न्यूनगंड वाटत नाही, एवढा मोकळेपणा गुरु शिष्यांच्या नात्यामध्ये आहे. आणि ते पेंटिंग आणि कविता पाठवल्यानंतर सरांचा मला लागलीच फोन आला की सुमेधा, तू हे चित्र आणि ही कविता कधी लिहिली आहे? पहिल्यांदा तर मी घाबरली की मला वाटलं माझं चित्र, पेंटिंग म्हणा किंवा कविता ही खूप खालच्या दर्जाची झाली असावी म्हणून सर असं विचारतायत. पण मी सरांना सांगितलं की सर मी आज दुपारीच हे केलं. तेव्हा सर मला म्हणाले की तुला हा योगायोग वाटतो, तुला हा कोइन्सिडन्स वाटतो का? तू एक डॉक्टर आहेस, तर तुला चैतन्य शक्ती, पॉझिटिव्ह वेव्ह किंवा तरंग यावर तुझा विश्वास आहे का? तर मी सरांना तत्काळ उत्तर दिलं की हो सर, मी डॉक्टर असूनही माझा यावर विश्वास आहे आणि मला याची अनुभूती खूपदा आलेली आहे. तर झालं असं होतं की ज्या दिवशी मी हे पेंटिंग आणि कविता लिहिली, त्याच दिवशी सरांनी त्यांच्या क्लासमध्ये त्यांच्या स्टुडंट्सला स्त्रीच्या 2 रूपांवरतीच पेंटिंग करायला सांगितलेलं होतं आणि त्याच्यावरच त्यांची चर्चा झाली होती. आणि हा अनुभव मला सरांबरोबरचा जो अनुभव आहे तो 2-3 वेळा असा आलेला आहे.
तर मी कधी कधी अचंबित होऊन जाते की काय आहे हे, खरोखरच हा दैवी अनुभव आहे. पण सर सांगतात की अशा अनुभवांमध्ये अडकून पडायचं नसतं. आपल्याला खूप प्रवास करायचा आहे, खूप पुढे जायचं आहे. आपल्यामध्ये कधीही अहम आणू नका. एखादी कलाकृती जर तुमच्याकडनं अत्युत्तम झाली, तर झालं, आपण एक श्रेष्ठ कलाकार झालो आहोत, असं कधीही मानू नये, असं सर सांगतात. कारण जिथे अहम येतो, तेव्हा तुम्ही कलेपासून म्हणजे चैतन्य शक्तीपासून खूप दूर जाता. सरांनी एकदा बोलताना सहज एक अनुभव सांगितला होता, की 1990 साली साधारण अकोला कला महोत्सव झाला होता आणि त्याच्यामध्ये संपूर्ण कला विश्वातले लोकं एकत्र आलेले होते आणि सतीश सरांच्या मार्गदर्शनाखाली त्यावेळेला सगळे चित्रकार एकत्र आले होते आणि हा सतीश सरांचा मोठेपणा, की एवढ्या लहान वयात सुद्धा सरांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या वयातले असो, वेगवेगळ्या जाती पंथांचे स्वभावाचे चित्रकार एकत्र आले आणि ना भूतो ना भविष्यती असं तो कला महोत्सव झाला होता. मी भैरवीताईला विनंती करते की कला महोत्सवाचे 1-2 फोटो दाखवावेत. सर पुढे आपल्याला या अकोला कला महोत्सवाबद्दल आपल्याला डिटेल सांगणारच आहेत, पण हा एक खूप सुंदर अनुभव सरांनी सांगितलेला आहे. सरांच्या घराचे दरवाजे सर्व कलाकारांना सदैव खुले असतात. मग ते चित्रकार असो, कवी असो, साहित्यिक असो, सर्वजण सरांकडे मनमोकळेपणाने जातात. आणि सर या कलाकारांसमोरच आपली कलाकृती पूर्ण करत असतात. हे बघून चित्रकार किंवा कलाकार विचारतो, की "सर, तुम्ही आमच्या समोरच तुमची कलाकृती पूर्ण करता आहात?" कारण त्यांना इतर मोठ्या कलाकारांकडनं आलेला अनुभव खूप वेगळा असतो. तेव्हा सतीश सर म्हणतात, की "अरे, मी ही कलाकृती घडत असताना जर तुम्ही बघितलं, तर त्यात काय हरकत आहे? त्यातून तुम्ही नवीन शिकाल. तुमची स्वतःची शैली निर्माण होणार." तर असे हे निर्वाज्य मनाचे सर, त्यांना कधीही मत्सर म्हणा किंवा अहमपणा हा कधीही शिवलेला नाही. अ, सरांचं म्हणणं असं असतं, की एखाद्या कवीनी माझ्या कलाकृतीवर एखादी कविता करावी किंवा कोणी एखादी कथा लिहावी. शेवटी काय हा एक संपूर्ण कलाविष्कारच आहे, जो चैतन्य शक्तीला जोडतो. सर्वच कलाकार, मग ते चित्रकार असो, शिल्पकार, कवी, लेखक असो, नट असू देत, शेवटी कला ही त्या विधात्याच्या चरणाशीच आपण समर्पित करत असतो आणि त्याचंच हे सर्व देणं लागतो. अजून एक अनुभव सांगायचा वाटतो. किंवा स्केच तयार कर. तर मी माझ्या अल्पमतीप्रमाणे पेंटिंग केलं. पण सर म्हणाले, की "तू पूर्णतः त्यातनं व्यक्त झालेली नाहीयेस." आणि सरांनी स्वतः माझ्या पेशंट्स करता, त्या मुलांकरता एक सुंदर स्केच बनवलेला आहे. भैरवीजींना विनंती करते, की ते स्केच इथे दाखवावं. हे ते स्केच आहे, जे सरांनी मला काढून दिलेलं आणि मी त्याचं प्रिंट आउट माझ्या क्लिनिकमध्ये लावलेलं आहे. जे खूप पेरेंट्सला एन्करेज करत आहे आणि त्या स्केचमध्ये तुम्हाला दिसून येईल, की सगळे फॅक्टर्स आशा, नंतर मग तुम्हाला जे केअरिंग लागतं या मुलांकरता, उपचार त्यांच्यावर होणारे, करेज, हे सगळे फॅक्टर्स जे मला हवे होते आणि शेवटी काय या मुलांना नियर टू नॉर्मल लाईफ जगू देणं, त्यांना इंडिपेंडंट करणं. तर सरांनी खूप सुंदर रीतीने त्यातनं ते व्यक्त झालेले आहेत. तर सरांचे खरंच मनापासून धन्यवाद, की त्यांनी माझ्याकरता इतकं सुंदर स्केच बनवलं, ज्यांनी इतके मुलं आणि त्यांचे पालक आज प्रेरित होत आहेत. सरांचा एक अजून अनुभव मला इथे सांगायचा वाटतो, जो सर आपल्याला अजून चांगला सांगतील. सर जेव्हा स्टुडंट होते, शिकत होते, तेव्हा ते वेरूळच्या गुहांमध्ये, केव्हजमध्ये ते स्टुडंट सगळे अभ्यास करायला जायचे. तर सरांनी असा एक अनुभव सांगितला, जो इकडे अकोल्याला सर्वश्रुत आहे. त्याच्यावर एक कथा पण बनलेली आहे, की सरांनी असं सांगितलं, की ते एका गुहेचा केव्ह नंबर 10 आय थिंक, त्याचा अभ्यास करण्याकरता जाणार होते आणि तत्पूर्वी सरांना असा अनुभव आला, की ते त्या ठिकाणी जाऊन आलेले आहेत आणि त्यांनी त्यांच्या मित्राला हे सगळं सांगितलं आणि त्यावेळेला अपुरे सोर्सेस होते, म्हणजे त्या गुहेत अंधार होता. तेव्हा जे काही सोर्सेस लाईटचे अवेलेबल होते, म्हणजे आगपेटी, त्या प्रकाशात जेव्हा त्यांनी सगळं बघितलं, तेव्हा सरांनी सांगितलेल्या वर्णनाशी ते तंतोतंत जुळलं.
तर असं सरांचा हा अनुभव आहे. तर मला सरांना असं विचारायचं वाटतं, की सर तुम्हाला असे अनुभव अजून आलेले आहेत का? नमस्कार. सगळ्यांना मी नमस्कार करतो. आणि सर्वप्रथम मी सगळ्यांचं मनापासून पहिल्यांदा आभार मानू इच्छितो. कारण साप्ताहिक जनमंगल, लोकव्रत प्रकाशन, महाराष्ट्र पत्रकार संघ, ईगल न्यूज, महाराष्ट्र, बीट्स, सजल, पुणे या टीमचे सर्व सदस्य आणि सरांचा आवाज गेलाय का? ऍडव्होकेट वर्षाजी माडगुळकर, प्रकाशक, मार्गदर्शक, लेखक, कवी. हॅलो, हा येतंय. माझा आवाज येतोय? आता येतोय. माझा आवाज येतोय का? येतोय सर. बोला. हो सर. सरांना आपला ऐकू येत नाहीये की काय? हं. सर प्लीज कंटिन्यू. तोपर्यंत चित्र दाखवायला हरकत नाही. हं. सर आलेत. आवाज येतोय? हो सर. हा. मध्ये एक दोन वाक्य कदाचित गेले असतील म्हणून मी पुन्हा त्याचा उच्चार करतो. संपादक ऍडव्होकेट वर्षाजी माडगुळकर, प्रकाशक, मार्गदर्शक, कवी, लेखक शिरीषजी कुलकर्णी, भैरवीजी देशपांडे, माणिकजी घारपुरे, रश्मीजी पडवळ, गायत्रीजी मुळे, डॉक्टर सुमेधा हर्षे आणि या मुलाखतीसाठी पडद्यामागे झटणारे सर्व, कारण अनेक पडद्यामागे काम करणारे अनेक लोक असतात. आणि तसंच या अनोख्या अशा ऑनलाईन मुलाखतीला हजर असलेले असंख्य चाहते, मित्र, रसिकांचे मी मनापासून आभार मानतो. आणि त्यांनी आता मला जो प्रश्न विचारला की अशा प्रकारचं तुम्हाला वेगवेगळे अनुभव आलेले आहेत का, असाच प्रश्न होता ना सुमेधा? हो सर, असाच प्रश्न होता माझा. तर असे अनेक अनुभव येत राहतात. ज्या वेळेला आपण चित्र तयार करत असतो त्यावेळेला असे खूप वेगवेगळे अनुभव येत असतात. आणि ज्या वेळेला आपण त्या चित्रकलेशी तादात्म्य पावलेलं असतो तर असे अनुभव येणं साहजिक पण असतात. सुरुवातीला मला थोडंसं वेगळं वाटायचं या बाबतीमध्ये की असं हे काय होत आहे किंवा काय वाटतं, थोडंसं वेगळं वाटायचं. परंतु मग नंतर लक्षात आलं माझ्या की आपण आपलं काम जे आहे ते करत राहायचं आणि या अनुभवांचा आपण एक साक्षी भावाने बघायला सुरुवात करायची. या पद्धतीने मी ज्या वेळेला सुरुवात केली त्यावेळेला मग तो एक विशिष्ट प्रकारचा फ्लो जो असतो त्याला गती म्हणतात, ती गती आपोआप यायला सुरुवात होते आणि मग तुमची चित्र जी आहेत ती चित्र तयार होतात. तर यामध्ये हे जे अनुभव आहेत हे असे विलक्षण अनुभव येऊ शकतात. चित्रकारितेमध्ये एक मला आलेला वेगळा एक अनुभव तुम्हाला शेअर करावासा वाटतो. तो म्हणजे असा की एकदा मी पेंटिंग करत असताना तो इतका मी त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व झालो की थोड्या वेळाने मला असं वाटलं की त्या कॅनव्हासवरती माझ्या समोर असं इझल आणि त्या कॅनव्हासवरती जे मी पेंटिंग करतो आहे ते आणखीन एक तिसरा कोणीतरी तो बघतो आहे. मला मी पेंटिंग करत असताना बघण्याचा जो अनुभव असतो तो मी घेतला आणि त्यावेळेला मला थोडंसं शॉकिंग झालं. परंतु मी डिस्टर्ब न होता पुन्हा तसंच थांबलो आणि ते चित्र बऱ्याच वेळाने पूर्ण झालं. ते झाल्यानंतर मग पुन्हा एकत्र येणं आणि मग नंतर बघणं, तर माझ्या लक्षात आलं की हे चित्र मी तयार केलं आहे की काय, असा देखील भास व्हायला सुरुवात होते. तर यामध्ये असे वेगवेगळे अनुभव खूप येत असतात.
तुम्हाला ज्यावेळेला पेंटिंग तुम्ही करत असता किंवा एखादी लाईन तुम्हाला ड्रॉ करायची असते, तुम्हाला काही काढायचं असतं, तर ही जी शक्ती असते, ही जी डिव्हाइन पॉवर असते, ती आपल्यासोबत काम करते आहे असं मला नेहमी वाटत राहतं. हे चित्र मी केलेलं आहे, हे माझं आहे असं मला कधी वाटत नाही. तर मी एक माध्यम आहे असं मला नेहमी वाटत राहतं. आय एम द मीडियम. आणि या माध्यमामार्फत ते सगळं काही सुरू आहे असं वाटतंय. वा. माणिकजी, मी तुम्हाला पण आता विनंती करते, बरेच प्रश्न तुमच्याही मनात गर्दी करून असतील, तेव्हा आता आपण विधिवत एकदा सरांशी मुलाखत असा एक सुरू करूया ना. गप्पा टप्पा तर सुरू राहणारच आहे. धन्यवाद भैरवी. 64 कलांमधली प्रमुख कला आहे चित्रकला. पाषाण युगातल्या माणसाचा मेंदू जसा विकसित व्हायला लागला, त्याला त्याच्यामधल्या शक्तींचा, त्याच्यामधल्या कलागुणांचा आविष्कार होऊ लागला. संगीत आणि चित्रकला या 2 कलांचा त्याच्यात प्रामुख्याने समावेश होता. त्याची त्यावेळची चित्रकला आजही आपल्याला रॉक पेंटिंग किंवा पेट्रोग्लिफ्सच्या स्वरूपात बघायला मिळते. प्राणी आणि झाडं हे त्यावेळच्या चित्रांचे मुख्य विषय असायचे. पण आज चित्रकलेनी आपला पैस खूपच वाढवला आहे. त्यामुळे त्यातली आव्हानं वाढली आहेत. या सगळ्या आव्हानांना पेलून क्षेत्रात यशस्वी होणं सोपं राहिलेलं नाही. त्यासाठी खूप मोठी साधना लागते. आज आपण चित्रकलेच्या एका महान साधकाला आमंत्रित केलंय. रश्मीजींनी औपचारिक आणि सुमेधाजींनी त्यांचा अनौपचारिक परिचय करून दिलेलाच आहे. तर आपण आता आपल्या मुलाखतीकडे वळूया. सर, कितीदा असं होतं की घरातलं कुणीतरी मोठं चित्र काढत असतं आणि लहान मूल नकळत त्या कलेकडे म्हणा किंवा त्या चित्रांकडे आकर्षित होतं. तुमच्या बाबतीत असं काही झालंय का? तुमची कुंचल्याची आणि रंगांची ओळख कधी झाली? आणि त्यानंतरही पुढे जाऊन त्या ओळखीचं मैत्रीत कधी रूपांतर झालं? हे सगळ्यांनाच जाणून घ्यायची उत्सुकता आहे. तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे चित्र तयार करत असताना लहान मुलांचं त्याच्याशी वागणं किंवा मोठे चित्र तयार करत असताना आपण त्याच्याकडे बघणं, या दोन्ही गोष्टींचा अनुभव माझ्याकडे आहे. एक तर सगळ्यात प्रथम म्हणजे मी स्वतःला अजूनही विद्यार्थी समजतो. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ही की अजून विद्यार्थी आहे मी. मला आणखीन शिकायचं आहे, कारण प्रत्येक चित्र, प्रत्येक एक लाईन, एक आकार आपल्याला काही ना काहीतरी शिकवत असतात आणि ते पुढे जायला आपल्याला प्रवृत्त करतात. तर असं असताना ज्या वेळेला मी एखादं चित्र तयार करत असतो, त्यावेळेला लहान मुलं देखील बरोबर बरेचदा असे बघत असतात. आमच्या घरामध्ये सर्व जे आहे ते चित्रकलेची आवड असणारे जण आहेत. माझी पत्नी पेंटिंग्स करते, ती वारली पेंटिंग्स करते आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे चित्रकाराला एक मोठा पाठिंबा जो पाहिजे असतो तो मला तिच्याकडनं मिळतो. माझा मुलगा अमित आणि जावई दोघेही आर्किटेक्ट आहेत. सून आणि मुलगी हे देखील इंटिरियर डिझायनर आणि ॲनिमेशन कथक करते ती, आणि नाती सुद्धा आता पेंटिंग्स करायला सुरुवात केलेली आहे त्यांनी. तर असा हा आमचा एक कुटुंबातलं बॅकग्राऊंड, पार्श्वभूमी जी आहे ती तुमच्या प्रश्नाच्या याच्याने ती उलगडू शकली. तर दोन्ही प्रकारचे जे हे आहेत, म्हणजे मी लहानहून पेंटिंग्स कधी कधी बघत असतो किंवा माझे पेंटिंग्स लहान मुलं ज्या वेळेला बघत असतात, ते बघत असताना त्यांच्यामध्ये बरेचदा काही जे गुण असतात ते गुण त्यांच्यामध्ये दिसायला सुरुवात होते. लहान मुलांमधून देखील ज्या वेळेला आपण एखादं लहान मुलांचं पेंटिंग बघतो, तर त्याच्यामधनं मला असं वाटतं की आपण याच्यामधनं देखील काही ना काहीतरी ते शिकू शकतो, कारण लहान मुलांचं मन हे खूप वेगळं असतं. तर अशा रीतीने ज्या वेळेला लहान मुलं चित्र तयार करत असतात, त्यांच्याकडे बघणं ते पण एक खूप मजेदार प्रसंग असतो. आणि माझे चित्र जे असतात
या चित्रांकडे जर समजा त्यांनी लहान मुलांनी बघितलं तर मी त्यांना सांगतो की तुम्ही बघा आणि नवीन काहीतरी करण्याचा सुद्धा प्रयत्न करा, असं माझ्या सांगण्यामध्ये नेहमी असतं. आता चित्रकलेची आणि माझी कशी ओळख झाली किंवा काय झालेलं आहे हे मला तसं सांगता येणं कठीण आहे, कारण मी ज्या वेळेला मी पाहतो मागे वळून, तर केव्हापासून मला चित्र करायला सुरुवात केली आहे मी असं ज्या वेळेला मी मागे वळून बघतो, तर 2.5-3 वर्षाचा असताना पासून, म्हणजे मला आठवतं तो काळ 2.5 ते 3.5 वर्षाचा असताना मी एक बसलेल्या सिंहाचं चित्र तयार केलं होतं. तर ते मला माझ्या आठवणीतलं, त्याच्या आधी किती रेघोट्या मारल्या असतील मला माहिती नाहीये. तर म्हणून कसं वाटतं की माणसाचा जन्म आणि माणसाचा मृत्यू हा जो पिरियड आहे किंवा हा जो कार्यकाल आहे, या कार्यकालामध्ये एक वेगळी एक अशी लकेर, एक वेगळी दैवी शक्ती तुमच्या सोबत काम करायला सुरुवात करते आणि तिचा प्रवास सतत पुढे चालतो. अशी ही अनंत कला असेल असं मला वाटतं, कारण कला अनंत आहे, तिचा आदी आणि अंत आपल्याला शोधून सापडू शकत नाही. तर त्याच्यामुळे मी कदाचित त्याच्यामधलं त्यावेळेला माध्यम ठरलं असेल आणि माझ्या रेघोट्या तेव्हापासून सुरुवात झाली असेल. तर हे माझ्या आठवणीतलं पहिलं चित्र. आणि मग नंतर मग प्रोत्साहन मला मिळत गेलं, आई वडिलांकडनं प्रोत्साहन मिळत गेलं. इतर बाकीचे जे माझ्या सभोवताली असलेले मोठे लोक होते त्यांनी पण मला प्रोत्साहित केलं आणि त्यांना सांगितलं की बाबा हा वेगळा आहे, हा थोडंसं चित्र छान काढू शकतो आणि त्याला आपण चित्र काढण्यासाठी प्रवृत्त केलं पाहिजे. आणि त्यांनी देखील मला प्रोत्साहन दिलं. वडील आमचे मोटर मेकॅनिक आणि आजोबा देखील इंजिनियर असले तरी पण मी मात्र इकडे चित्रकलेकडे वळलो आणि चित्रकलेचा माझा अशा प्रकारे परिचय झाला, दोस्ती झाली. असं करून मग मी पुढे निघालो. किती छान. म्हणजे आपण म्हणतो की मुलाचे पाय पाळण्यात दिसतात, तर त्याप्रमाणे तुम्ही 3.5 म्हणजे वयाच्या 3.5व्या वर्षी चित्र काढलं. पण असं चित्रकलेचं प्राथमिक धडे म्हणा किंवा फॉर्मल शिक्षण असं तुमचं कधी सुरू झालं? आणि अशी नेमक्या कुठला प्रसंग किंवा घटना घडली का? किंवा एखादं चित्र तुम्ही काढलं आणि तुम्ही त्यानंतर ठरवलं की मला आता चित्रकलेतच करिअर करायचं. असं काही घडलं का? आणि तेव्हा घरच्यांच्या काय प्रतिक्रिया होत्या? मी स्वतःला भाग्यवान याच्यासाठी समजतो की ज्या कलेमध्ये मला रुची आहे त्या कलेमधनं मी सुरुवात केली. त्या कलेपासून त्या चित्रकलेमध्ये माझा हळूहळू अभ्यास होत गेला. माझं बालपण त्याच्यामध्ये गेलं. त्यातच मी कधी कधी छोटे गणपती करून बघायचो किंवा असे छोट्या छोट्या वस्तू करून बघायचो, बैल करून बघायचो. म्हणजे चित्रकला आणि शिल्पकला ती तेव्हापासून ती सोबतच होती. मग नंतर जसं जसं पुढे मोठा मी होत गेलो, तर माझ्या डाव्या पायाला पोलिओ असल्यामुळे वडिलांचं जे काही मोटर मेकॅनिकचं याचा जो वर्कशॉप आणि काम होतं, तर ते म्हणाले कदाचित आपण असं करूया की याला याच्यामध्ये इंटरेस्ट आहे तर आपण त्यांना प्रोत्साहन देऊ. डॉक्टर वेसलेकर म्हणून आमच्याकडे सतत येत असत आणि त्यांनी तसं प्रोत्साहित केलं की हा जो आहे याला हा चित्र छान काढू शकतो. आणि त्या चित्रकारितेमध्ये मग मी पुढे करिअर करायचं ठरवलं, वडिलांनी ठरवलं. आणि मग माझ्या शिक्षणासाठी मी मॅट्रिक झाल्यानंतर नाशिक येथे चित्रकलेचे धडे घेण्यासाठी चित्रकलेच्या उच्च महाविद्यालयात मी दाखल झालो, चित्रकला महाविद्यालयात. आणि तिथे माझं खऱ्या अर्थानं चित्रकलेचं जे शिक्षण आहे ते सुरू झालं. मला वाघो कुलकर्णी सरांसारखे, आम्ही त्यांना दादा म्हणत असू, ते मला लाभले. अनेक शिवाजी तुपे हे माझे सर होते, त्यांनी मला पर्स्पेक्टिव्ह शिकवलं आणि अशा प्रकारे माझा तिथनं जो प्रवास आहे तो सुरू झाला. 3 वर्ष मी नाशिकला होतो आणि त्यानंतर मग मी पुण्याला अभिनव कला विद्यालयामध्ये 4थं आणि 5वं वर्ष जे आहे तिथे मी माझे नंतरचे म्हणजे ऍडव्हान्स आणि डिप्लोमा ज्याला म्हणतात ते मी पूर्ण केलं. आणि शेवटच्या वर्षामध्येच माझा पहिला वन मॅन शो बालगंधर्व रंगमंदिरामध्ये झाला. तर अशा प्रकारे माझी जी चित्रकलेचा जो प्रवास आहे तो अशा पद्धतीने सुरू झाला. तर हे याच्यासाठी मी खूप भाग्यवान समजतो की
चित्रकलेचा छंद असणं, चित्रकलेची आवड निर्माण होणं, चित्रकलेमध्ये स्वारस्य निर्माण होणं, मग शिक्षण, उच्च शिक्षण पण त्याच्यामध्येच होणं आणि डिप्लोमा झाल्यानंतर मला एका कॉलेजमधनं, औरंगाबादच्या कॉलेजमधनं मला लगेच आमंत्रण पण मिळालं की तुम्ही आमच्या इथे लेक्चरर म्हणून तुम्ही जॉईन होऊ शकता आणि तुम्ही आमंत्रित आहात म्हणून. मग मी लगेच औरंगाबादला जॉईन झालो. म्हणजे मग पुन्हा लेक्चररशिप जी होती ती देखील मी 4 वर्ष तिथे केली. म्हणजे सर्व्हिसचा पण त्याच्यामध्येच अनुभव आला. चित्रकलेशी संबंधित असलेलं जे कॉलेज होतं, चित्रकला महाविद्यालय, तिथे मला ते करता आलं. आणि मग नंतर मला ज्या वेळेला तिथनं मी अकोल्याला आलो, त्या परिस्थितीमुळे मला अकोल्याला यावं लागलं. तर मग मी हे चित्रकला म्हणजे लेक्चररशिप सोडली आणि अकोल्याला स्थायिक झालो. मग मी असा विचार केला की हेच करिअर आपण का नाही करूयात. अशा रीतीने अकोला सारख्या शहरामध्ये त्यावेळेला तसं कोणी आलेलं नव्हतं, चित्रकार कोणी असं एस्टॅब्लिश्ड कोणी नव्हतं. पण मग मी विचार केला की आपण तसं करून बघूयात. थोडंसं धाडसाचं होतं ते त्यावेळेला, पण मी ते धाडस केलं आणि सगळं देवाच्या दयाने खूप छान रिस्पॉन्स मिळाला. सुरुवातीपासून चांगला रिस्पॉन्स मिळत गेला. त्याच्यामध्ये मला करिअर पण करता आलं. म्हणजे माझं प्रोफेशन, माझं करिअर ते संपूर्णपणे चित्रकला. म्हणजे ज्याच्यामध्ये आवड आहे तेच क्षेत्र निवडलं जाणं आणि त्याच्यामध्येच पुन्हा करिअर करणं, याला खरोखर भाग्य लागतं आणि मी भाग्यवान आहे असं मला वाटतं. आज देखील मी पेंटिंग्स करतो आहे आणि मी समाधानी आहे. किती छान. आजच्या पालकांनी तुमच्या पालकांकडून शिकण्यासारखं आहे अगदी, की मुलाची आवड, त्याचा कल ओळखून त्याला त्याच क्षेत्रात काम करायला अनुमती द्यायची, ही खूप मोठी गोष्ट आहे सर. माझा बरोबर आहे. पुढचा प्रश्न असा आहे की चित्र काढण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे रंग वापरले जातात. म्हणजे अॅक्रेलिक कलर्स असतात, ऑइल पेंट्स असतात, वॉटर कलर असतात. प्रत्येक माध्यमाच्या काही मर्यादा आहेत आणि काही फायदे पण आहेत. हे लक्षात घेता कुठलं माध्यम तुम्ही सगळ्यात जास्त वापरलं? सगळ्यात पहिल्यांदा मी काय केलं की वेगवेगळे जे माध्यम आहेत हे मला कॉलेजमध्ये ज्या वेळेला मी ऍडमिशन घेतली त्यावेळेला मला ते सगळे बघायला मिळाले आणि नंतर लक्षात आलं की ते जी माध्यमं आहेत ते खूप चॅलेंजिंग आहेत. सगळी माध्यमं. वॉटर कलर म्हणा, त्यावेळेला नव्याने पोस्टर कलर्स निघाले होते. पोस्टर कलर्स, अॅक्रेलिक कलर तर आता निघाले आणि तिसरे होते ऑइल कलर्स. तर वॉटर कलर्स मध्ये सुद्धा 2 प्रकार असायचे. ट्यूब्स मध्ये मिळायचे आणि केक्स मध्ये मिळायचे. पेन्सिल्स होत्या, कलर पेन्सिल्स आहेत. स्केच पेन देखील फार नंतर निघालेत आणि अशा प्रकारची वेगवेगळी माध्यमं मला चित्रकला महाविद्यालयात ज्यावेळेला मी प्रवेश घेतला त्यावेळेला मला ते बघायला मिळाली. तर ह्या माध्यमांच्या बाबतीमध्ये मी काय केलं की पहिल्यांदा त्यांचा जो स्वभाव आहे तो स्वभाव आधी बघून घेतला. म्हणजे कसं असतं की चित्रकाराला किंवा कुठल्याही एखाद्या कलावंताला त्याचे जे टूल्स आहेत त्या टूल्सची मैत्री करावी त्यांनी, असं मला वाटतं. त्याच्यामधल्या काय काय पॉसिबिलिटीज आहेत, काय काय त्याच्यामध्ये चॅलेंजेस आहेत, ते चॅलेंज कसे देऊ शकतात आपल्याला, किंवा त्यांच्यामधल्या वेगवेगळे जे गुण असतात त्या गुणांचा आपल्याला कसा उपयोग करून घेता येईल हे आधी तपासून बघितलं पाहिजे असं मला वाटतं. मग वॉटर कलर जे असतात हे खूप अवखळ असतात. त्याच्यामध्ये पाणी जास्त मिक्स करावं लागतं आणि त्यांची जी ट्रान्सपरन्सी असते, ज्याची जे पारदर्शकता असते ती खूप मनाला भावते आणि ते पेपरवरती किंवा ज्यावेळेला आपण सरफेस वरती ते असं लावतो तर हे लावत असताना ते अवखळपणे लहान बालकाप्रमाणे इकडे तिकडे पळत असतात. मग त्यांच्याशी तुम्हाला तशी ती मैत्री करावी लागते आणि मग त्याचा स्वभाव, त्या स्वभावानुसार मग त्याच्यामध्ये ते रंगांचं मिश्रण म्हणा किंवा ब्रशचे स्ट्रोक्स म्हणा ते तसे द्यावे लागतात. पोस्टर कलर हे थोडेसे थिक असतात. ते त्यांना असं पोस्टर ज्या वेळेला आपण पेपरवरती लावतो तर ते असे तिथे थांबून असतात, थांबलेले असतात ते तसे, कारण थिक असतात ते. त्याच्यामध्ये ओपॅक ते असल्यामुळे त्याच्यामध्ये व्हाईट पण आपण मिक्स करू शकतो. जसं वॉटर कलर मध्ये व्हाईट सहसा मिक्स करत नाहीत. तर समजा डोळ्यामध्ये असलेला हायलाइट जो असतो बारीक, तो देखील पेपरचा पांढरा भाग असं सोडून बाकीचा भाग तुम्हाला तो कलर करावा लागतो. आता चॅलेंजिंग कधी कधी कसं होतं की डोळ्यामधला हायलाइट आणि डोळ्याच्या समोर असलेला त्यांचा चष्मा
त्या चष्म्यावरती पडलेलं रिफ्लेक्शन आणि त्याची पारदर्शकता आणि डोळ्यामधलं पारदर्शकता या सगळ्या गोष्टींचा तोल साधून ते मग वॉटर कलर ते करावे लागतात. म्हणजे त्यांच्याशी मैत्री करणं किती अवघड आहे बघा. तर अशा प्रकारे मी त्यांच्याशी पहिल्यांदा मैत्री करून घेतली, त्यांचा स्वभाव कसा आहे तो जाणून घेतला आणि त्यांच्या स्वभावानुसार ज्यावेळेला आपण चित्रकार म्हणा किंवा आर्टिस्ट म्हणा हे ज्यावेळेला त्यांच्याशी वागणूक तशी देत असतात, मग ते त्याप्रमाणे तुमच्याशी म्हणजे चित्रकाराशी ते बरोबर जुळतं मिळतं घेऊन घेतात आणि मग तुमचं चित्र जे आहे ते खूप चांगलं होऊ शकतं. असा माझा अनुभव आहे. तर माझ्या आवडते तुम्ही जे हे विचारलेत तर तसं पेन्सिल हे जे माध्यम आहे हे मला आवडतं. पेन्सिल हे साधं सोपं सुटसुटीत आणि छान माध्यम आहे आणि ते जर समजा सगळ्यांनी अवलंब केला, चित्रकारांनी म्हणा किंवा इतर कोणी देखील, तर ते तुम्हाला रंगकला किंवा पेंटिंग्स किंवा रंग कशी वापरायची, त्याचा शेड अँड लाईट कसं करायचं किंवा त्याची इंटेन्सिटी कशी ठेवायची हे देखील शिकवतं, असा माझा अनुभव आहे. आणि स्केचिंग जर समजा त्यांचं परफेक्ट असेल तर ते पेंटिंग फार चांगलं करू शकतात. आणि मग ओघाओघानं ते येतच. आपला ज्यावेळेला अभ्यास होत राहतो, आपण अभ्यास करत राहतो, तर मग हे सगळे मीडियम जे आहेत ते चांगले वाटायला लागतात. हे मी ऍक्रेलिक कलर सुद्धा आता वापरून बघितले, हे देखील मला छान वाटले. परंतु रिच आणि खूप चांगले कलर्स जे आहेत ते ऑइल आहेत, ऑइल कलर्स. त्याचा जो परिणाम आहे तो अतिशय सुंदर परिणाम आपल्याला साधता येतो. हे किती छान सांगितलं सर तुम्ही की रंगाच्या प्रत्येक प्रकाराचे स्वभाव ते समजून घेऊन चित्र काढायचं म्हणजे हे एक प्रकारचं आव्हानच असणार आहे. तर वेगवेगळे हे रंग, वेगवेगळी माध्यमं वापरताना चित्रकार म्हणून तुम्हाला कुठल्या चित्रांनी ओळख करून दिली, एस्टॅब्लिश केलं, त्या आठवणीबद्दल, त्या चित्राबद्दल ऐकायला सगळ्यांनाच आवडेल सर. मी ज्यावेळेला नाशिकला दाखल झालो होतो आणि तेव्हापासून ज्यावेळेला माझी जी चित्र आहेत ही चित्र बदलली. म्हणजे जसं मी सुरुवातीला लहान असताना जी चित्र काढायचो तर मला माहिती नाही की कस्तुरबा गांधींचे डोळे मला का बरं आवडायचे. तर ते मला खूप आवडायचे कस्तुरबा गांधींचे डोळे. मग मी त्यांचं पोर्ट्रेट केलं. परंतु ते असं कुठलं तरी असं चित्र बघून मला ते आवडलं होतं म्हणून मी ते चित्र तसं तयार केलं. परंतु ज्यावेळेला मी महाविद्यालयामध्ये दाखल झालो आणि त्याच्यानंतर माझा जो अभ्यास सुरू झाला तर तेव्हा मला त्याच्यातले बारकावे जे आहेत ते सगळे कळायला लागले. दादांसारखे म्हणजे वाघो कुलकर्णींसारख्या मातब्बर चित्रकाराच्या हाताखाली शिस्तबद्ध चित्र तयार करत असताना मला अनेक गोष्टी त्यांच्याकडनं शिकायला मिळाल्या. तुपे सरांकडनं मी पर्स्पेक्टिव्ह शिकलो आणि अशा प्रकारे माझे चित्र जे आहे ती समृद्ध होत गेली. आणि या चित्रकारिता हे करत असताना, अशा प्रकारची चित्र तयार करत असताना मग ज्या वेळेला मी इतरांना ती चित्र दाखवायला सुरुवात केली त्यावेळेला खऱ्या अर्थाने असं मला वाटायला लागलं की नाही आता हे इतरांनी मला सांगितलं की नाही आता तुझी चित्र जी आहे ना ती थोडीशी वेगळी वाटतायत. आणि मग पोर्ट्रेट नावाचा एक आम्हाला सब्जेक्ट होता. त्या पोर्ट्रेट मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे रंग जे असतात ते रंग असे वेगवेगळे पॅचेस लावून असे पूर्ण करायचे असतात. वेगवेगळे फ्लो तयार करायचे असतात आणि ते पॅचेस देऊन ज्यावेळेला चित्र पूर्ण करायचे तर त्याच्यामध्ये मी वॉटर कलर मध्ये करायला सुरुवात केली. आणि एक थोडासा धाडसाचा प्रयोग मी त्यावेळेला केला. तो म्हणजे असा की दादांचे चित्र जे आहे ते पोर्ट्रेट कोणी केलं नव्हतं आतापर्यंत. दादा स्वतः खूप छान वॉटर कलर करायचे परंतु त्यांचं चित्र कोणी केलं नव्हतं. म्हणून मी एकदा धाडसाने त्यांना विचारलं. त्यांना म्हटलं दादा तुमचं मी एक पोर्ट्रेट करू का. तर त्यांनी मला असं खालपासून वरपर्यंत पहिल्यांदा एकदा असं पाहून घेतलं. मला खूप भीती वाटली. मला म्हटलं आता काहीतरी वेगळंच वाटतंय की काय. पण दादा म्हणाले माझं पोर्ट्रेट करतोस. मी म्हटलं हो दादा करायची इच्छा तर आहे. बर कर म्हणे. उद्या सकाळी ये. मग सकाळी बरोबर 9 वाजता म्हणजे 9 वाजता मला हजर राहावं लागलं तिथे. 9 वाजता सांग कसा बसू म्हणे मी आता.
मी म्हटलं दादा तुम्ही कसं काय विचारता मला, चित्रकार आहेस ना म्हणे तू, मला सांग म्हणे कसा बसू. मग त्याप्रमाणे मग मी त्यांना थोडीशी पोज दिली आणि ते बसले. इतके छान बसले ते समोर, जणू काही ध्यानामध्ये बसल्यासारखे ते बसले. मला थोडा वेळ मी आधी घाबरलो, परंतु नंतरच्या क्षणी मी माझा नव्हतो आणि मग नंतर हळूहळू दादांचं चित्र जे आहे ते पूर्ण झालं. ते पूर्ण झाल्यानंतर मी म्हटलं दादा कसं झालं हे चित्र, मी घाबरत विचारलं मी त्यांना. पण ते म्हणाले की थांब. आतमध्ये गेले, नातीला घेऊन आले, कडेवर नात होती, म्हणे कोण आहे सांग. तर ती म्हणाले दादा छान झालं रे बा म्हणे, तुझं चित्र छान झालं. आणि त्या चित्रापासून मग मला असं माझ्या लक्षात आलं की आपली चित्र जी आहेत त्या चित्राने आपल्याला खरी ओळख करून दिलेली आहे असं मला किती छान, म्हणजे खूपच छान आठवण आहे सर ही तुमची. तुमच्या बऱ्याच चित्रांचे विषय हे पौराणिक कथांवर आधारित आहे, याचं काही विशेष कारण आहे का? नाही, असं विशेष असं कारण तर काही नाही आहे, परंतु मला असं नेहमी सतत वाटत राहतं की आपण स्वतः जो आहोत, मानव जो आहे पृथ्वी तलावरचा मानव, हा एका विशिष्ट सायकलचा किंवा सर्कलचा किंवा ब्रह्मांडातला एक भाग आहे असं मला नेहमी सतत जाणवत राहतं. आणि ही सतत जाणीव जी आहे ही मी नेहमी ठेवत असतो की आपण त्याच्यातला एक भाग आहोत. ही ज्या वेळेला जाणीव आपल्याला ठेवायला मी सुरुवात केली, तर तेव्हापासून मला असं लक्षात यायला लागलं की प्रत्येक वेळेचं जे मार्गदर्शन असतं ते त्यांच्याकडनं आपल्याला सतत मिळत राहत आहे, हे मला जाणवलं. उदाहरणार्थ जर छोटस उदाहरण द्यायचं झालं तर सूर्यमालिकेतला हा एक ग्रह आहे, त्या पृथ्वीवरती आपण राहतो आहे. पृथ्वी ते सूर्याभोवती फिरते किंवा ते सगळं फिरत असतं, हे आपण सायन्स मध्ये शिकलेलो आहोत. पण ज्यावेळेला सूर्याचा प्रकाश आपल्या पृथ्वीवरती येतो आणि मग नंतर ते बदलत जाणारे छाया प्रकाशाचे जे खेळ असतात, त्या खेळांमधनं ज्यावेळेला आपल्याला लक्षात येतं आणि मग नंतर असं माझ्या लक्षात आलं की याचा अभ्यास ज्यावेळेला आपण करतो त्यावेळेला काहीतरी वेगळं घडत आहे. मग हे वेगळं काय आहे, मग ते संस्कृतीशी जोडल्या गेलं, आपल्या परंपरेशी जोडल्या गेलं. वेगवेगळ्या प्रकारचे जे देवी देवता आहेत किंवा त्यांचे जे कॅरेक्टर्स आहेत, त्या कॅरेक्टर्सचा कसा अभ्यास होत गेला, अनुषंगाने मी विचार करायचो की हा नेमका हा आकार असा कसा असेल, किंवा यांचं रूप हे असं कसं असेल, यांना 4 हात असे कसे असू शकतात, किंवा मग 6 हात कसे असू शकतात, किंवा 3 मुख कसे असू शकतात. असं ज्यावेळेला मी विचार करायचो आणि मग त्यांच्याविषयीची माहिती जी मिळायची मला किंवा आकलन व्हायची, दोन्ही गोष्टी आहेत. आपण अभ्यास तर करत राहतो, परंतु तो सगळा अभ्यास जो असतो तो आपल्या मतीला पटेलच असा बराचसा नसतो. मग ज्या वेळेला आपल्या मतीला ते पटेल, आपल्या याला वाटेल की नाही हे खरोखर आहे, आणि हे कसं मी करायचो, ज्या वेळेला त्या आतमधला जो आवाज आहे त्या आवाजाला मी नेहमी प्राधान्य देत गेलेलो आहे, आणि आतल्या आवाजाने ज्या वेळेला ओके केलं की मग नंतर ते पुढे जायचं. मग अशा प्रकारे माझा त्यांचा तो अभ्यास होत गेला, आणि मग माझी चित्र जी आहेत ती अशा प्रकारची देवी देवतांची म्हणा किंवा आध्यात्मिक याच्यावरची काही आहेत, काही पौराणातली पण प्रसंग आहेत, आणि ती आपल्या संस्कृतीशी खूप रिलेटेड आहेत. आणि आपली जी संस्कृती आहे तिचा खूप चांगल्या रीतीने ते संदेश देत असतात, म्हणून बरीचशी चित्र माझी त्याप्रमाणे आहेत. आता नुकतंच एक माझं चित्र श्रीराम दरबार जे आहे, म्हणजे तो वेगळ्या प्रकारचा दरबार, श्रीराम, सीतामाई, लक्ष्मण आणि हनुमान, पंचायत म्हणू शकू आपण त्याला. अशा रीतीचं एक चित्र आता नुकतंच एक प्रदेशात पण गेलेलं आहे. हे याच्यामध्ये तुम्ही मला वाटतं दाखवतायत का? भैरवी, दाखवतायत हॅलो. माणिकजी, त्या थोडस आता येईलच, शेअर होते स्क्रीन. तर हे अशी देशात विदेशात देखील त्यांना
बरेचदा असे ते त्या अनुषंगाने माझ्याकडे मागणी पण व्हायची आणि ते म्हणायचे की आपली जी संस्कृती आहे त्याच्यावरची काही चित्र जी असतील असे त्याच्यामध्ये काढा. तर मग मी रिअलिस्टिक पेंटिंग पण त्याच्यामध्ये केली आहेत आणि काही सेमी ऍबस्ट्रॅक्ट अशा प्रकारची देखील काही मी चित्र तयार केली आहेत. तर हे एक चित्र तुम्हाला दिसत आहे, हे आता नुकतंच झालेलं माझं एक मोठं पेंटिंग आहे. हे 5 फूट बाय 4 फुटाचं हे चित्र तुम्ही बघू शकता. डॉक्टर अनिल कुलकर्णी यांच्याकडे ते पेंटिंग अतिशय आहे. सुंदर आहे, अतिशय सुंदर. खूप सुंदर. म्हणजे त्याच्यातलं एक राम आणि सीता जे आहेत ते हनुमंताकडे बघतायत, पण लक्ष्मणाची नजर मात्र रामाकडे आहे. हो. किती आणि म्हणजे express- बारकाव्यानी काढलेलं आहे ते. खूपच सुंदर चित्र आहे. हे चित्र तयार करत असताना पुन्हा थोडं म्हणजे कसं की पाठीमागे 2 झोपड्या आहेत, त्यांच्या ते कुटी आहेत दोघांच्या. त्या 2 कुटी मी मागे दाखवलेल्या आहेत. एक लक्ष्मणाची कुटी, रामाची आणि सीतेची एक दुसरी कुटी, अशा 2 कुटी. आणि ते थोडे फिरत फिरत थोडे पुढे आलेले आहेत आणि एका ठिकाणी थोडे बसलेले आहेत. आणि अचानकपणे त्यांच्या समोर हनुमानजी आलेले आहेत आणि त्यांचा जो आविर्भाव आहे हा थोडासा वेगळा आहे. ते दोन्ही चरणाला त्यांनी स्पर्श तर केलेला आहे, परंतु ते दोन्ही चरण खाली ठेवण्याच्या आधीच त्यांनी पटकन एका हाताने डाव्या हाताने एक पाय धरलेला आहे आणि दुसऱ्या हातावरती दुसरा हात ठेवलेला आहे आणि सहजपणे वरती बघितलेला आहे. अशा प्रकारचं चित्र सहसा आपल्याला म्हणजे बघायला मिळत नाही, परंतु हे चित्र माझ्या हातून तयार झालं आणि त्यांची नजर जी आहे, हनुमंताची नजर रामाकडे आहे आणि थोडस वेगळ्या पद्धतीने लक्ष्मणजी त्यांच्याकडे बघतात. त्यांना आश्चर्य वाटते की ह्या नेमकं काय घडत आहे. तर हा क्षणार्धात घडून गेलेला जो प्रसंग आहे तो मी टिपायचा प्रयत्न केला आहे. तर अशा प्रकारची चित्र रिअलिस्टिक पण झालेली आहेत, ऍबस्ट्रॅक्ट, सेमी ऍबस्ट्रॅक्ट अशी पण झालेली आहेत. किती छान. आपली मुलाखत ठरल्यानंतर मी तुमची फेसबुक वॉल बघितली, त्याच्यावर मी काही म्युरल्सचे पण फोटो बघितले. तर म्युरल आणि पेंटिंग याच्यात काय फरक आहे हे दर्शकांना ऐकायला आवडेल. आणि दुसरं असं म्हणजे म्युरल करण्याकडे तुम्ही कधी आणि कसे वळलात याबद्दलही थोडं सांगा. ऍक्च्युअली म्युरल्स हा शब्द जो आहे ना, म्युरल्स हा भित्तिचित्राशी संबंधित शब्द आहे. म्हणजे अजिंठा आणि वेरूळ याच्यामध्ये भिंतीवरती जी काढलेली चित्र जे आहेत त्यांना म्युरल्स असं म्हणतात. म्हणजे डायरेक्ट भिंतीवरती काढलेली चित्रांना म्युरल्स म्हणतात. तर आता ज्या वेळेला चित्रकलेचा हा एक ओघ असतो, प्रवाह असतो, हा सतत बदलत जाणारा असतो, तर त्याच्यामुळे चित्रकला देखील बदलत गेली आहे. तर आज जर समजा एखाद्या ठिकाणी मला भिंतीवरती जाऊन चित्र काढायचं असेल तर ते बरेचदा शक्य नसतं. मग वेगळ्या ठिकाणी किंवा माझ्या स्टुडिओमध्ये मी ते पेंटिंग्स करून त्या चित्र जे आहे ते आपण त्या ठिकाणी ते लावू शकतो आणि तो भिंतीचा एक भाग होऊ शकतो. म्हणजे ते भिंतीवरती असलेलं म्युरल होईल. म्हणजे पेंटिंग जे आहे हा पेंटिंग म्हणजे फक्त 2 डायमेन्शनल सरफेस वरती असलेला, सपाट पृष्ठभागावरती असलेला त्रिमितीचा भास निर्माण करणारं जे काही असेल ते चित्र असेल. परंतु आता त्याच्यामध्ये खरोखर जर समजा थोडासा उठाव आणला आपण तर त्याला रिलीफ असं म्हणतात. रिलीफ म्हणजे उंचवटा असलेलं थोडस चित्र. त्याच्यामध्ये कमी उठाव असलेले काही चित्र असतात किंवा अधिक उठाव असलेले काही चित्र असतात किंवा एखादा पोर्शन किंवा एखादा चेहऱ्याचा भाग जो असतो तो खूप असं चित्राच्या बाहेर आलेला असतो. म्हणजे त्याला हाय रिलीफ असं म्हणतात. कमी जर समजा उठाव असेल तर त्याला लो रिलीफ असं म्हणतात. तर पण मात्र याला 2 डायमेन्शन्स आणि तिसरं डायमेन्शन म्हणजे थोडस पुढे आलेला हा त्याच्यातला एक मूळ फरक आहे. आता त्रिमिती शिल्प म्हणजे काय की तुम्ही सगळ्या बाजूनी त्या शिल्पाकडे जर समजा बघू शकलात तर ते 3 डायमेन्शनल शिल्प किंवा 3 डायमेन्शनल स्कल्पचर असं आपण म्हणू शकतो. तर भिंतीवरती लावण्यासाठी असलेलं जे काही शिल्प असेल तर त्याला मग नंतर हळूहळू म्युरल म्हणायला सुरुवात झाली. परंतु ते रिलीफ म्युरल असं त्याचा खरा त्याला म्हणायला हवं ते. कारण चित्राच्या पाठीमागची बाजू जी असते ती पुन्हा फ्लॅटच असते, भिंतीला ती चिटकलेली असते. तर अशा प्रकारचे जे चित्र असतात
ती चित्र पण आव्हानात्मक असतात. त्याच्यामध्ये थोडीशी वेगळी प्रोसेस असते. चित्रकला आणि रिलीफ म्युरल्स याच्यामध्ये तफावत आहे. म्हणजे काम करण्यामध्ये देखील फरक असतो. त्रिमिती पूर्ण नसली तरी आपण अडीच मितीतलं म्हणूया म्युरलला, तर हो. ते कितपत आव्हानात्मक आहे? म्हणजे एखादं चित्र काढणं आणि त्या चित्राचं म्युरल बनवणं. हो, तर आता हे हे खरोखर तसं पाहिलं तर खूप आव्हानात्मक आहे. उदाहरण द्यायचं झालं तर समजा एक माणूस बाकावरती बसलेला आहे आणि त्याच्या पाठीमागे बाग आहे किंवा झाड आहे असं दाखवायचं असेल, तर तुम्हाला हे तिन्ही लेयर्स जे आहेत, म्हणजे पाठीमागे असलेली बाग, त्याच्यानंतर ज्या बाकावरती तो बसलेला आहे तो लाकडी बाग, आणि त्याच्या समोर असलेला व्यक्ती आणि त्याच्या समोर आलेला त्याचा चेहरा, तर असे हे जे 3-4 लेयर्स आहेत, त्या लेयर्सना तुम्हाला व्यवस्थितपणे काम करावं लागतं. आणि सगळ्यात आधीचा जो लेयर आहे तो कमी उंचीचा, कमी उठावाचा बाग, त्याच्यानंतर त्याच्यापेक्षा थोडासा अधिक उठाव असलेला बेंच किंवा बाक, लाकडाचा बाक, त्याच्या पुढे आलेला त्याचा शर्ट किंवा त्याचं कापड, आणि त्याच्याही पुढे आलेला चेहरा. हे असं तुम्हाला साधारणपणे 3 ते 4 इंच किंवा 5 इंच, 6 इंच एवढ्या आकारामध्ये तुम्हाला ते दृश्य दाखवावं लागतं. कारण बरेचदा असे लिमिटेशन्स येतात की ते चित्र जे आहे ते भिंतीपासून खूप लांब यायला नको, नाहीतर ते अडथळा, जाण्या येण्याच्या मार्गामध्ये देखील अडथळा निर्माण होऊ शकतो. तर अशा प्रकारची जी रिलीफ म्युरल्स असतात ती खरोखर आव्हानात्मकच असतात. तर त्याच्यामध्ये अभ्यासाचा पुन्हा भाग येतोच. तर ते मात्र खूप छान असतं. अभ्यास आणि सराव ह्या दोघांचा संगम होऊन होणारा हा कला प्रवास खरंच खूपच रंजक आहे सर. म्युरल्स आणि पेंटिंग्स याशिवाय आणखीन कोणकोणत्या आर्ट फॉर्म मध्ये तुम्ही काम केलंय, आणि यातला नेमका कोणता आर्ट फॉर्म तुमच्या जास्त मनाजवळचा आहे? मी आर्ट, या चित्रकलेमधले बहुतेक सगळे जे आर्ट फॉर्म्स आहेत ते सगळे बहुतेक मी अभ्यास केलेला आहे त्याचा, किंवा अभ्यास झालेला आहे. आणि हे सगळेच आव्हानात्मकच आहेत. नवीन नवीन काहीतरी नेहमी शिकवतच असतात आपल्याला ते. म्हणजे व्यावसायिक चित्रकारिता सुद्धा एक प्रकारची असते, कार्टून्स असतात, कॅलिग्राफी असते, आणखीन ऑब्जेक्ट ड्रॉइंग, वेगवेगळे विषय देखील बरेच असतात. तर असे हे सगळे प्रकार असतात. तर मी बहुतेक सगळ्या प्रकारांमध्ये काम केलेलं आहे. चित्रकला आणि शिल्पकला या दोन्ही याच्यामध्ये मी काम केलेलं आहे. तरी देखील मला माझा आवडतं जे 2 सब्जेक्ट्स आहेत, एक म्हणजे पोर्ट्रेट्स माझा आवडता सब्जेक्ट आहे, आणि ऍब्स्ट्रॅक्ट पेंटिंग्स हा माझा एक आवडता सब्जेक्ट आहे. ऍब्स्ट्रॅक्ट, सेमी ऍब्स्ट्रॅक्ट किंवा रिअलिस्टिक असे हे जे प्रकार आहेत, हे पेंटिंग आणि स्कल्पचर हे आवडते प्रकार आहेत माझे. चित्र आणि चित्रकार यांचं नातं खूपच आत्मीय असं आहे. या अनुषंगाने मला विचारावंसं वाटतं, आत्ताही तुम्ही उल्लेख केला ऍब्स्ट्रॅक्टचा, की ऍब्स्ट्रॅक्ट म्हणजे कवितेतल्या मुक्तछंदासारखं आहे. हो. एखादं ऍब्स्ट्रॅक्ट करताना मनात नेमकं काय चाललं असतं? विचार, रेषा आणि रंग यांची सांगड कशी घातली जाते? आपण जसं आता आपल्या कानावरती बरेच शब्द पडले असतील, निर्गुण निराकार किंवा सगुण साकार, अशा प्रकारचे शब्द आपण नेहमी ऐकतो, नेहमी बघतो, किंवा ते नेहमी कानावर पडत असतात. तर निर्गुण निराकार याला सगुण साकारामध्ये पकडण्याचा, किंवा त्याची अनुभूती स्वतःही घेण्याचा आणि इतरांना देखील तो आनंद देण्याचा जो काही प्रोसेस असते ती म्हणजे अमूर्त शैली आहे असं मला वाटतं. कारण निर्गुणाला आपण पकडू शकत नाही. आपण वेगवेगळे जे काही शक्ती असतात त्यांना आपण त्यांचा अनुभव तर घेऊ शकतो, जाणवू तर शकतो, परंतु ते आपल्याला पकडता येत नाहीत. त्यांच्या जवळ जाता येतं किंवा त्याचा परिणाम कसा होतो हे आपल्याला दिसू शकतं. मग त्याच्या आणखीन जवळ जाण्याचा जो काही प्रयत्न असतो, रंगांच्या माध्यमातून, स्ट्रोक्सच्या माध्यमातून किंवा आकारांच्या माध्यमातून, एकमेकांच्या मध्ये ते फॉर्म्स पारदर्शक दाखवून
त्यांची एक छान शृंखला आपण कशी तयार करू शकतो आणि त्याच्या जास्तीत जास्त जवळ स्वतः देखील कसं जाऊ शकतो आणि इतरांना देखील त्याची अनुभूती कशी करून देऊ शकतो, याचा प्रयत्न म्हणजे ही अमूर्तातली शैली आहे असं मला वाटतं. एक छोटस उदाहरण म्हणजे द्यायचं म्हणजे की आनंद किंवा वेगवेगळे आपले राग असतात, आनंद म्हणा किंवा दुःख म्हणा, वियोग म्हणा किंवा करुणा म्हणा किंवा प्रार्थना म्हणा, ह्या सगळ्या गोष्टी आपण बघतो, करतो, ऐकतो, अनुभवतो. परंतु हे कसं कसं चित्रित करायचं, हे जर समजा तुम्हाला चित्रित करायचं असेल किंवा काय करायचं असेल, तर तुम्हाला त्या अनुभवापर्यंत जाऊन त्याच्याशी तादात्म्य पाहून मग नंतर ते करावं लागेल. मग यासाठी अमूर्त जे असतं ते तुम्हाला ते जसं जसं दिसायला लागतं, जसं जसं जाणवायला लागतं, तो तसाच्या तसा कॅनव्हासवरती जर समजा मी केला तर ते ऍबस्ट्रॅक्ट पेंटिंग व्हायला सुरुवात होते. वा सर, एक वेगळी नजर दिली तुम्ही आम्हाला ऍबस्ट्रॅक्ट कडे बघण्याची. कारण आतापर्यंत असं व्हायचं की लँडस्केप असायचे किंवा पोर्ट्रेट असायचं, तर त्यातली सौंदर्य स्थळ समजणं सोपं होतं त्या मानाने ऍबस्ट्रॅक्ट पेक्षा. पण तुम्ही आता जे एक अमूर्त भावनांचं स्वरूप असं त्याला नाव दिलंय, निश्चितच आता ऍबस्ट्रॅक्ट बघताना त्याकडे एक वेगळ्या नजरेने बघितलं जाईल. आणखीन एक मला थोडंसं सांगावंसं वाटेल या बाबतीमध्ये की प्रत्येक रेषेला, रंगांना आणि आकारांना एक प्रतिकात्मक असा अर्थ असतो, जो कुठल्या ना कुठल्या तरी आपल्या अनुभवाशी किंवा निसर्गाशी तो तादात्म्य पावलेला असतो किंवा त्याच्यामधनं तो आलेला असतो. आणि मग नंतर त्याचे जे काही परिणाम आपल्या मनावरती होतात, ते मनावरती आपल्या ठसलेले तर असतात, परंतु ते व्यक्त होत नाहीत किंवा आपण त्याचा कुठे संबंध जो आहे तो जोडून पाहू शकत नाही किंवा त्याचा संबंध असतो का असं देखील आपल्याला ते वाटू शकत नाही. पण हे प्रतिकात्मक अर्थ जर समजा आपण थोडेसे लक्षात घेतले तर मग मात्र आपल्याला ते ऍबस्ट्रॅक्ट पेंटिंग्स जे आहेत ते सहजासहजी आपल्याला समजू शकतात. कारण चित्र जे आहे हे चित्रकाराचा तो एक आविष्कार जो असतो, त्याला मनामध्ये जे वाटलेलं असतं त्याने ते सांगितलेलं असतं. आणि ते सांगत असताना म्हणजे मला तरी असं वाटतं की मी त्या पेंटिंग पूर्ण होत असताना आनंदाच्या अत्युच्च क्षणापर्यंत मी पोहोचलेला असतो. आणि एक असा विशिष्ट क्षण येतो की ज्याच्यामध्ये ते चित्र पूर्ण झालेलं असतं. त्या ठिकाणी मी थांबतो, तिथे एक सिग्नेचर करतो, त्याच्यानंतर मी पेंटिंगला हात लावत नाही आणि मग नंतर ते चित्र जे आहे ते रसिकांचं होतं. मग रसिकांनी त्याच्याशी संवाद साधावा, त्याच्याशी डायलॉग्स करावेत आणि त्याच्यामधनं जे काही घ्यायचं आहे ते घ्यावं. तर बरेचदा असं होतं की त्याच्यामधनं बरेच संवाद घडतात. अनेक असे मला अनुभव आलेले आहेत की जे ते मला त्यांनी नंतर सांगितलं की अरे हा हे असं मला याच्यातनं असं जाणवलेलं आहे. तर असं जे होतं ना ते खूप विस्मयकारक आहे असं मला देखील वाटतं. तर हा सांगावासा वाटला. सर, एक प्रश्न विचारावासा वाटतोय. म्हणजे हा. आताच तुम्ही सांगितल्याप्रमाणे तुम्ही काही असे पेंटिंग्स केले की तुम्ही, आपण ज्याला म्हणतो की समेवर पोहोचलात, आनंदाच्या समेवर तुम्ही पोहोचलात, हो. सही करून तुम्ही ते सोडून दिलं आणि नंतर ते रसिकांचं झालं. तर मला तुम्हाला हे विचारावंसं वाटतं, रसिकांच्या बाबतीत म्हणजे तुमची पेंटिंग्स किंवा तुमचे आर्ट कम्प्लीट झाल्यानंतर रसिकांच्या बाबतीत तुम्हाला आठवणारी एखादी घटना, एखादी गोष्ट, एखादा प्रसंग असा काही आठवतो जो तुम्हाला म्हणजे आम्हा सगळ्यांबरोबर शेअर करावा वाटेल? हो. खूप छान प्रसंग आहे ऍक्च्युली हा. रमा इंटरनॅशनल मध्ये माझं प्रदर्शन सुरू होतं. रमा इंटरनॅशनल औरंगाबाद 5 स्टार हॉटेल आहे ते. तर तिथे माझं चित्रांचं प्रदर्शन लागलं होतं. तिथे गॅलरीमध्ये सगळी चित्र मी मांडून ठेवली होती आणि नुकतंच मला त्या स्टेट अवॉर्ड पेंटिंग जे आहे केव नावाचं ते समोर ठेवलं होतं. आणि मी तिथे शांततेने माझ्या चित्रांचा एक त्रयस्थपणे छान आस्वाद घेत होतो की कशी दिसतायत ती छान चित्र अशी मी बघत होतो. तर तेवढ्यात काय झालं की एक फ्लाईट नुकतीच आली होती आणि काही गेस्ट तिकडनं निघाले होते आणि ते फ्रेश होऊन रेस्टॉरंट कडे चालले होते. तर त्याच्यातलं एक जण गॅलरीमध्ये सहज डोकावावं म्हणून, एक फेरफटका मारावा म्हणून तो तिथे आला. तर सॅम लॅलजी म्हणून ते होते, सॅम लॅलजो. त्यांनी असं एक फेरफटका मारला आणि त्या केवच्या समोर ते थबकले. केवच्या समोर थबकल्यानंतर ते बराच वेळ
एकसारखं ते चित्राकडे बघत होते आणि ऍज इफ दे आर हिप्नोटाइज असं ते मला वाटलं. ते म्हटलं का सरकत नाही आहेत हे अजून तिथून पुढे. तर त्यांनी हळूच मागे वळून विचारलं, हे कोणी तयार केलेलं आहे? मी म्हटलं मी तयार केलेलं आहे. तर ते म्हणे की मी हे पेंटिंग घेऊन जाऊ शकतो का कॅनडाला? म्हटलं येस, घेऊन जाऊ शकता, इट इज फॉर यू. पण म्हणे तुमच्या या चित्रांनी मला खिळवून ठेवलेलं आहे. आय एम टोटली हिप्नोटाइज विथ द स्ट्रोक्स ऑफ युअर पेंटिंग and it is not possible for me to leave this place unless and until you permit me to take this painting to Canada. मला स्वतःला आश्चर्य वाटलं की हे ब्रशच्या स्ट्रोक्स मध्ये इतकी पॉवर असू शकते. मी स्टेजवरती प्रोग्राम कधी कधी पाहिले होते, परंतु मला असं वाटलं ब्रशच्या स्ट्रोक मध्ये इतकी पॉवर असते. म्हणजे मी तयार केलेलं हे तर गोष्ट विसरूनच गेलो मी, पण ते ब्रशचे स्ट्रोक्स आहेत हे माझ्या डोक्यात आलं. मग म्हटलं हे तुमच्यासाठीच आहे, तुम्ही हे घेऊन जाऊ शकता. आणि त्यांनी पुन्हा एकदा कन्फर्म केलं, आर यू शुअर? म्हटलं येस, आय एम शुअर. ओ थँक्स गॉड असं म्हणाले ते. आणि मग नंतर त्यांची जी पावलं आहेत ते त्यांनी मागे वळवली. तर हा जो प्रसंग आहे ना, हा खूप महत्वाचा आहे असं मला वाटतं की पेंटिंग. मग त्यांनी मला आणखीन एक वेगळाच प्रश्न विचारला. तर ते म्हणाले की हे तुम्ही केलेलं आहे. मग त्यांना मी सांगितलं की याला स्टेट अवॉर्ड वगैरे मिळालेला आहे आणि हे माझ्याकडे आहे. तर म्हणे मी आता हे मी घेऊन चाललोय म्हणे कॅनडाला. इट मे नॉट बी पॉसिबल फॉर मी टू सी इट वन्स अगेन. तुम्हाला ते परत कधी बघता नाही येणार म्हणे. तर तुम्हाला दुःख होत आहे का? म्हटलं नाही, मला तसं काही होत नाही. म्हटलं तसं काही दुःख नाही होत. म्हणे स्ट्रेंज, असं कसं होऊ शकतं म्हणे ते. म्हटलं नाही, कारण मग मी तुम्हाला जे सांगितलेलं उत्तर जे आहे ते मी त्यांना सांगितलं की मी ज्या वेळेला पेंटिंग तयार करत होतो त्यावेळेला मी त्या पेंटिंगच्या अत्युच्च क्षणापर्यंत होतो, आनंदाच्या. आणि त्याच्यानंतर ते चित्र म्हटलं ते रसिकांचं होऊन जातं. ते तुम्ही बघता आहात. तर ते म्हणे हो म्हणे, मला तसंच झालेलं आहे. आणि त्याच्यामुळे म्हटलं मला तसं काही वाटणार नाही, कारण मी आता त्याच्याबद्दल डिटॅच झालेलो आहे, मी बाजूला झालेलो आहे. तसं मला काय आता वाटणार नाही. मग नंतर त्यांनी आणखीन एक महत्वाचा छान प्रश्न विचारला मला. तो पण मला तुमच्याशी शेअर करावासा वाटतो. तो म्हणजे असा की आता मला तुम्ही हे सांगा म्हणे की हे ऍबस्ट्रॅक्ट पेंटिंग मला का आवडलं. किती किती वेगळा प्रश्न आहे बघा. त्यांनी आर्टिस्टला विचारावं की हे पेंटिंग मला का आवडलं असावं. तर मी म्हटलं एक असं असण्याची शक्यता आहे की ज्या वेळेला मी हे पेंटिंग केलं त्यावेळेला कोणत्याही चित्राची मी ही कॉपी केलेली नाही आहे. मला जी अनुभूती आलेली आहे ती अनुभूती मी या चित्रामध्ये पेंट करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि हे मी मनापासून तयार केलेलं आहे. तुम्ही मनापासून बघता आहात, तर त्याच्यामुळे मनापासूनचा मनापर्यंतचा जो प्रवास आहे, या प्रवासामुळे हे चित्र कदाचित तुम्हाला आवडले गेलेलं असावं असं मला वाटतं. जसं आता ते म्हणतात ए हृदयीचे ते हृदयी ज्याला आपण म्हणतो, त्या पद्धतीचा तो अनुभव होता. आणि या चित्राशी रिलेटेड मगाची जी एक घटना आहे ती याच चित्राशी रिलेटेड आहे. हे जे केव नावाचं पेंटिंग आहे हे केव नंबर 10 वेरूळच्या 10 नंबर लेण्यांमध्ये आधारलेलं आहे. तर तिथे एक बुद्ध स्तूप आहे ऍक्च्युअली. त्या बुद्ध स्तूपाच्या समोर एक विशिष्ट असा एक पॉइंट आहे. म्हणजे साधारणपणे त्या स्तूपापासून काही 12-13 फूट पुढे आणि या खांबापासून इकडनं आणखीन काही 16-17 फूट असा एक पॉइंट आहे. तर या पॉइंट वरती जर समजा एखादी व्यक्ती उभी राहिली तर समोर बसलेल्या 300-400 लोक जे असतील आणि तिथे जर समजा पिन ड्रॉप सायलेंट असेल तर त्या वक्त्याचा आवाज बिना माईकचा शेवटच्या श्रोत्यापर्यंत स्पष्टपणे ऐकू जातो, असा अनुभव तुम्ही तिथे घेऊ शकता. तर ज्या वेळेला मी त्या केव मध्ये गेलो, इतर वेळेस कसं होत असतं की खूप लोक तिथे जायचे आणि त्या कोलाहलामुळे काही कळायचं नाही. हमिंग आणि ते साऊंड परत परत तो रिपीट व्हायचा, त्याच्यामुळे तो आवाज येत नव्हता. पण आम्ही ज्या वेळेला तिथे गेलो अभ्यास करायला, शनिवारी रविवारी सुट्टी असली की मी बाकीचे इतर सगळे कामधंदे सगळे सोडून द्यायचो. सतत स्केचबुक, पॅड, कलर्स, पेन्सिल वगैरे घेऊन चाललो आम्ही वेरूळला. वेरूळ तिथनं 20 किलोमीटर अंतरावरती होतं. मी आणि माझा मित्र आम्ही दोघं जण तिथे गेलो. तर त्यावेळेला तिथे
ते असं कोंदट वास असा यायला लागला. आणि मला असं जाणवलं की या बुद्ध स्तूपाच्या पाठीमागे एक त्याच्यावरती मगाचं परत आपलं रिपीट कसं होतंय बघा. तुम्ही तो रिलीफ स्कल्पचरचा एक रिलीफ म्युरलचा तुम्ही प्रश्न विचारला होता. तर त्या स्तूपाच्या भोवती सगळे रिलीफ म्युरल्स आहेत. आणि त्याच्यातले काही म्युरल्स जे आहेत, मला असं वाटलं एखादा त्यातले म्युरल जे आहे ते अनफिनिश्ड असावं, असं मला उगीच वाटून गेलं त्यावेळेला. मग म्हटलं अरे त्याच्या पाठीमागचं एखादं जे म्युरल आहे ते अनफिनिश्ड आहे असं वाटतंय मला. मग तू काही म्हणतो म्हणे, असं असं नसतं म्हणे कधी. मग ते म्हणे आपण बघूयात. मग आम्ही ते काड्या पेटीच्या काडीनी त्याचं सगळं बघत 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 एक गेलो. तर नेमकं एक फ्रेम जी आहे ती अनफिनिश्ड निघाली. तर हे काय होतं मला माहिती नाही. मी फारसा त्या फंदातही पडत नाही. परंतु ते हे घडलं मात्र हे खरं आहे. आणि त्या चित्राचं मी 7वी मध्ये असताना पहिल्यांदा ती केव माझ्या डोक्यात बसली होती. मग नंतर ज्यावेळेला मी कॉलेजमध्ये गेलो तेव्हा पुन्हा त्याचा अभ्यास झाला. आणि ती माझ्या मनामध्ये सारखी तरळतच होती. ते वेगवेगळ्या मनाच्या वेगवेगळ्या पातळी असतात. या पातळ्यांमध्ये ती कुठेतरी अशी होती ती. आणि ज्यावेळेला स्टेट आर्ट एक्झिबिशन साठी मला म्हणजे समजलं की आता आपल्याला स्टेट आर्ट एक्झिबिशन मध्ये पेंटिंग पाठवायचं आहे, तर म्हटलं कुठलं चित्र पाठवावं असं माझा ज्यावेळेला विचार सुरू झाला. तर मग ती बरोबर आपोआप ती जे लेअर आहे ती लेअर बरोबर तशी वरती आली आणि मला आठवलं की हा ही पेंटिंग करूया. पहाटे 2:45 वाजता मी कामाला लागलो. ऍक्च्युअली 2:30-2:45 वाजता मी लागलो. 6 वाजेपर्यंत हे पेंटिंग पूर्ण झालं. 6 वाजेच्या नंतर मग याला ते फ्रेम वगैरे करून मग नंतर ते त्याचे ते मग लेबल लावणे, ते पाठवणं, पॅकिंग करणं आणि ते पाठवणं, हे सोपस्कार झालेत. आणि मला 7व्या दिवशी पत्र आलं की तुमच्या या केव नावाच्या पेंटिंगला स्टेट अवॉर्ड मिळालेला आहे. तेच पेंटिंग कॅनडावाल्या माणसांनी ते सिलेक्ट करावं आणि ते घेऊन जावं. आणि ही अशा प्रकारची एक मला एक वेगळी घटना वाटते. तर हे या सगळ्याशी रिलेटेड असलेलं हे सगळं असं खूप तुमच्यासोबत शेअर करताना मला खूप छान वाटलं. अगदी पुन्हा मी त्या केव मध्ये जाऊन पोहोचलो. खूप इंटरेस्टिंग आहे सर. म्हणजे हे तुम्ही जे काही शेअर केलं हे खरंच इंटरेस्टिंग आहे. आणि मला वाटतं की ते जे कुणी होते तर तुम्हालाही त्यांनी विचारलं की तुम्ही हे विसरू शकाल का, परत तुम्हाला कधीच बघायला मिळणार नाही. तर मला वाटतं की एक असा दर्दी म्हणजे एक असा दर्दी मिळणं हाही तो तुम्हाला मिळालेला पुरस्कारच आहे. करेक्ट करेक्ट, बरोबर आहे बरोबर आहे, खरी गोष्ट आहे अगदी. माहिती हो. सर इथे असणारा प्रत्येकच जण लिहिणार आहे. काही ना काहीतरी लिहितो. प्रत्येकाकडून मी हे असं ऐकलंय म्हणजे की कथा लिहिताना म्हणा, कविता लिहिताना म्हणा, मनात काहीतरी एक कल्पना असते आणि लिहायला सुरुवात केली की ते काहीतरी वेगळंच लिहिलं जातं. म्हणजे जसं तुम्ही असं म्हणालात की मी चित्र काढायला सुरुवात केली की कितीदा मला भान नसतं, तसंच लिहिताना सुद्धा ती अवस्था असते. तर तसं तुम्हाला असं कुठल्या एका चित्रासाठी जाणवलंय का की चित्र काढायला सुरुवात केली तेव्हा डोक्यात काहीतरी वेगळं होतं पण चित्र वेगळं पूर्ण झालंय? असं असं कधी ते झालेलं नाही आहे. एखाद्या वेळेस तसं होण्याची शक्यता असते की त्याचा जो म्हणजे जे काही वाटतं ते थोडंफार त्याच्यामध्ये फरक होऊ शकतो. परंतु मग नंतर त्याच्यामध्ये करेक्शन्स करता येण्यासारखे ज्या चित्रामध्ये करेक्शन्स करता येण्यासारखे असतील त्याच्यामध्ये मी तसं करण्याचा प्रयत्न करतो. परंतु मी सहसा करेक्शन्स जे असतात ते टाळतो मी. आणि सुरुवात मी करत असताना मी जसं म्हटलं की मी हे चित्र करत नाही आहे, ते जे कोणी आहे ते डिव्हाइन पॉवर करत असते, मग मी त्याच्यावरती सोडून देतो. हे आता ते तुम्हालाच पूर्ण करून घ्यायचं आहे, ते बरोबर होत आहे की नाही ते हा तुमचाच भाग आहे, तुम्हीच बघा, चेक करा ते. असं ज्यावेळेला आपण त्यांच्यावरती जबाबदारी टाकून देतो, मग ते आपले ब्रश सुद्धा अगदी व्यवस्थितपणे चालतात आणि चांगल्या रीतीने चित्र पूर्ण होतं आणि मला पण समाधान मिळते की नाही हे चित्र करेक्ट झालेलं आहे. असं होतं. किती छान. म्हणजे श्रद्धेने केलेली कलेची सेवा ही या ठिकाणी नेऊन पोहोचवते. माझा पुढचा प्रश्न हाच होता सर की चित्रकला ही निव्वळ छंद आहे की त्याही पेक्षा काहीतरी अधिक आहे असं वाटतं. पण तुम्ही आता उत्तर दिलंच आहे त्याचं की ते निश्चितच त्यापेक्षा अधिक आहे. पण आणखीन काही सांगावंसं वाटतं का तुम्हाला या संदर्भात? मला वाटतं तुम्ही तुमच्या या प्रश्नातनं बऱ्याच सगळ्या विषयांना तुम्ही बरोबर स्पर्श केलेला आहे.
आणि या डिस्कशन मधून बहुतेक सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या उलगडल्या असाव्यात असं मला वाटतं. एक प्रश्न शेवटचा म्हणण्यापेक्षा एक प्रश्न मला तुम्हाला असं विचारावंसं वाटतं की आपण आतापर्यंत जे काही डिस्कशन झालं होतं त्यातनं आपल्याला बऱ्याचशा तांत्रिक गोष्टीही कळल्या, तुमचे अनुभव पण कळले. चित्रकलेचे किंवा हे जे सगळे आर्ट वर्क आहे याचे जे विद्यार्थी आहेत किंवा याचे जे चाहते आहेत ह्यांना तुम्हाला विशेष काय सांगावंसं वाटतं? म्हणजे या कलेविषयी असं नाही, पण त्याच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन कसा असावा किंवा त्याला काय मानसन्मान मिळायला हवा याबद्दल तुम्हाला काही सांगावंसं वाटतं का? खूप छान, चांगला प्रश्न आहे हा, आणि आजच्या या काळामध्ये तर खूपच महत्वाचा आहे ऍक्च्युली. तर जेव्हापासून हे लॉकडाऊन झालेलं आहे तेव्हापासून एक वेगळ्या प्रवासाला सुरुवात झालेली आहे ऍक्च्युली. बाहेरचं जग आणि आतलं जग एक महत्वाचं आहे असं मला वाटायला लागलेलं आहे. पूर्वी आपले पेंटिंग्स आपण एक्झिबिट करू शकत होतो, गॅलरीज मध्ये ठेवू शकत होतो, किंवा आणखीन तिथे 10 लोक येऊन तिथे बघू शकत होते, अशा प्रकारचं होतं. परंतु आता सध्या काय झालेलं आहे की आता आपण घरामध्ये थांबलेलो आहोत, परंतु कलेची साधना जी आहे ती थांबलेली नाही आहे. तर तुम्हाला स्वतःकडे बघायला आपल्याला वेळ मिळालेला आहे, अंतर्मुख व्हायला वेळ मिळालेला आहे. आपण काय काय करू शकतो हे आपण जर समजा तपासून बघितलं तर तुम्ही निश्चितपणे चांगल्या रीतीचं काही काम करू शकता. आणि चित्रकला ही एक अशी कला आहे, अशी विद्या आहे. मला असं वाटतं की प्रत्येक जण हा चित्रकार असतो. म्हणजे तुम्हाला कदाचित हे आश्चर्य वाटेल की सर असं कसं म्हणताय, पण मला असं वाटतं की प्रत्येक जण चित्रकार असतो. कारण रंगांशी, रेषांशी आपला लहानपणापासून संबंध आलेलाच असतो. जसं जसं आपण आपले डोळे उघडल्याबरोबर जे जग आपल्या समोर येतं ते सगळं रंगांचं जग असतं. तर या रंगांशी आपला संबंध येतच असतो. प्रत्येक जण हा चित्रकार असतो, पण चित्र निर्मिती हा दुसरा प्रकार आहे. तर आपण सिलेक्शन करताना सुद्धा आपण स्वतःसाठी कापड सिलेक्शन करतो, किंवा इंटिरियर डिझायनिंग साठी आपण कापड सिलेक्ट करतो, टेपेस्ट्री असते, पडदे असतात, आकार कुठला असावा, कसा असावा हे देखील आपण ठरवतो. म्हणजे चित्रकलेशी संबंधित या सगळ्या गोष्टी आहेत. दुसरी एक महत्वाची गोष्ट मला अशी सांगायची आहे की मग हा अशा प्रकारचा जर समजा तुमच्या मनामध्ये विचार आला असेल तर तुम्ही जर समजा चित्र काढायला सुरुवात केली ती कशी का असेल, पण जर समजा तुम्ही ते काढायला सुरुवात केली तर तुमच्या मनावरचा जो स्ट्रेस असतो तो स्ट्रेस सगळा अगदी पूर्णपणे निघून जाऊ शकतो. काही स्ट्रेस मधनं बाहेर आलेल्या लोकांनी सुद्धा मला असं सांगितलेलं आहे की सर आता आम्हाला खूप छान वाटतंय, खूप फ्री झालो आहेत आम्ही, आणि खूप चांगल्या रीतीने आम्ही हे करायला म्हणजे आम्हाला एक माध्यम मिळालेलं आहे. तर चित्रकला ही आपल्या स्वतःसाठी देखील असू शकते आणि ती इतरांसाठी देखील असू शकते. आपल्या स्वतःसाठी देखील आपण ती जोपासू शकतो, आणि आपली ज्या वेळेला त्याच्यामध्ये आपण गती निर्माण करतो, ती चित्र ज्या वेळेला दाखवण्यासारखी किंवा प्रदर्शित करण्यासारखी होतात त्यावेळेला देखील ती करायला हरकत नसते. आता सध्या ऑनलाईन आपण ते एक्झिबिट करू शकतो, या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचू शकतो. तर अशा रीतीने मला सगळ्यांना असं सांगायचं वाटेल की ही जी कला आहे ही कला तुम्हाला स्ट्रेस जे आहे तो तुमचा घालवते आणि तुम्हाला एक विशिष्ट आनंद प्राप्त करून देते. त्याच्यासाठी तुम्ही मात्र सतत साधना करत राहायला पाहिजे, सतत प्रॅक्टिस करत राहायला पाहिजे आणि पुढे जायला पाहिजे. साऊथ आफ्रिकेतील गांधी डेव्हलपमेंट ट्रस्ट तर्फे दिल्या जाणाऱ्या इंटरनॅशनल अवॉर्ड फॉर रिकन्सिलेशन अँड पीस या पुरस्काराची ट्रॉफी तुम्ही बनवली, जी दलाई लामांना दिल्या गेली. त्याबद्दलचा तुमचा काय अनुभव आहे? ते अकोल्यामध्ये त्यांचे रिलेटिव्ह असतात त्यांचे, तर ते इलाबेन गांधी तिथे आल्या होत्या. कनुभाई मशरूवाला म्हणून माझे आदरणीय आहेत, त्यांच्याकडे ते उतरायच्या. कनुभाई आता आपल्यात नाही आहेत, परंतु त्यांची आठवण माझ्यासाठी नेहमी कायम राहील मनामध्ये. त्यांच्याकडे ते उतरल्या होत्या आणि त्यांच्याशी सहज डिस्कशन झालं त्यांचं की आम्ही आमच्या ट्रस्ट तर्फे, गांधी डेव्हलपमेंट ट्रस्ट तर्फे एक इंटरनॅशनल अवॉर्ड आम्ही देत असतो दरवर्षी, इंटरनॅशनल अवॉर्ड फॉर रिकन्सिलेशन अँड पीस. तर हा जो अवॉर्ड आहे हा आम्ही तिथे बनवून बघण्याचा प्रयत्न केला, परंतु तिथले जे स्कल्पचर्स आहेत ते आम्हाला काही पटले नाहीत.
तिथले जे म्हणजे त्यांनी करण्याचा प्रयत्न केला, परंतु ते बरोबर वाटले नाहीत, आमच्या मनाला भावले नाहीत. तर ते म्हणे की आपल्या अकोल्यामध्ये एक आहे म्हणे कलावंत, आपण त्याची भेट घ्यायची असेल तर घेऊ शकतो. मग असं म्हणून कनुभाई, हिलाबेन हे आमच्याकडे आलेत. तर मी एक स्केचबुक होतं माझ्या डोळ्यासमोर. तर ते म्हणाले की त्यांनी सांगितलं आम्हाला की असं असं एक अवॉर्ड आम्ही तयार करतो आहे. त्यांनी ब्रीफ केलं मला. तर मी तोपर्यंत मी एक स्केचबुक घेतलं होतं आणि एक स्केच जे आहे ते गांधीजींचं स्केच मी करून ठेवलं आणि त्यांना दाखवलं. त्यांना म्हटलं हे अशा प्रकारचं आपल्याला करता येऊ शकेल का? तर त्यांना इतकं आश्चर्य वाटलं की ते म्हणे, "हे बस हे असंच पाहिजे होतं" म्हणे आम्हाला. आय एम व्हेरी मच प्लीज्ड. आम्ही खूप खुश आहोत म्हणे. आम्हाला हे आवडलं आहे. तुम्ही तयार करा म्हणे. आम्ही हे घेतलं म्हणे तुमच्याकडनं. इतकं त्यांनी कॉन्फिडेंटली मला सांगितलं. मला खूप आश्चर्य वाटलं. पण मग मात्र मी त्याच्यावरती खूप अभ्यास केला. त्याप्रमाणे मी ती 6 इंच हाईट असलेली जी आहे, ते छोटं शिल्प तयार केलं. त्याच्याशी रिलेटेड सगळ्या गोष्टी जमा केल्यात आणि मग नंतर ते दलाई लामा यांना दिलं गेलं. तर तो मी माझं फक्त आता हे माझंच आहे असं नाहीये. तर हे मला वाटतं हे संपूर्ण अकोल्याचं, संपूर्ण महाराष्ट्राच्या प्रतिनिधित्व करतं. कारण इतक्या मोठ्या व्यक्तिमत्वाकडे ते जातं आणि इतक्या मोठ्या माणसाच्या हातून ते दिलं जातं. तर एक छोटी क्लिप आहे मला वाटतं. ती शेअर करताय का? हो, करतायत. 2 मिनिट ती शेअर हा, करते मी. बोलत राहा. हम्म. सर हे खूप अभिमानास्पद आहे खरं तर, फारच अभिमानास्पद. म्हणजे अ, आपल्या अकोल्यातनं एक असे शिल्पकार ज्यांनी बनवलेली ही ट्रॉफी आज इंटरनॅशनल लेवलवर ती म्हणजे दलाई लामांना दिली गेली, हा तर अभिमानाचा विषय आहेच. पण हा विषयच इंटरनॅशनल लेवलवर अगदी अभिमान वाटेल आपल्या माणसाबद्दल असा तो विषय आहे. तर मला वाटतं क्लिप पाहिली की कळेलच आपल्याला. हा आशीर्वादच समजतो मी. खरंच खरंच. त्यावेळेला ते आमच्या घरी येणं हेच खूप मोठं आणि महत्वाचं होतं actually. हो. दलाई लामांना मला वाटतं तुम्ही प्रत्यक्ष भेटले नाही आहात, पण आज तुम्ही भेटले आहात पोहोचले का? ते. नाही मी नाही भेटलो. कारण हा, हा. ती मी ट्रॉफी त्यांना हँडओव्हर केली हा. आणि मग ती नंतर अच्छा. त्यांनी एका कार्यक्रमामध्ये त्यांना दिली. पण मग इलाबेन आज दलाई गांधी यावं आणि ती करून घ्यावी आणि त्यासाठी सर काही ट्रॉफी बनवत नाहीत. म्हणजे बनवतात हे लक्षात आलं. पण त्यावेळेला ते ट्रॉफी चित्रकार म्हणून त्यांचं नाव आहे. पण त्यांना जर वाटलं की हो. त्यांच्याकडून करून घ्यावी तर ते पण केवढी मोठी माणसं आहेत, जाणकार केवढे आहेत. नाही खरोखर आहेत ना. नाही मी तर म्हटलं ना कनुभाई खरोखर ग्रेटच आहेत. आणि ते अकोल्यामधल्या सगळ्या चित्रकार, रसिक, साहित्यिक आणि हे सगळे जे लोक आहेत त्यांना एक श्रद्धास्थान पण आहे त्यांचं आणि इन्स्पिरेशन पण आहे. has आपण क्लिप बघूया. instituted an award for international reconciliation and peace. And the 2001 award has been presented to His Holiness the Dalai Lama. वाह वाह, फार छान, खूप छान. तर ही खूप छान. खरं मोठी गोष्ट होती माझ्यासाठी. खरंच. ही आपल्या सगळ्यांसाठीच सगळ्यांसाठी मोठी. खूप आणि आपल्या मोठी आणि सगळ्यांसाठी पण खूप अभिमानाची मोठी गोष्ट आहे सर, प्रत्येक मराठी माणसासाठी. हो. म्हणून तर म्हटलं ना हा सगळा अकोल्याचा, महाराष्ट्राचा सगळ्यांचा हा एक सहभाग आहे. त्यांच्या मार्फत ही गेलेली आहे आपली ट्रॉफी असं मला वाटतं. खरंच खरंच. तर या मुलाखतीत एक अपूर्व गोष्ट झालेली आहे की इथे गुरु पण आहेत आणि त्यांची शिष्या पण आहे. असं आतापर्यंत आमच्या प्लॅटफॉर्मवर कधी झालेलं नाहीये. तर तुमचं शिल्पकृती तर आता पाहिलीच आपण, तसंच तुमचं पेंटिंगही आपण बघावं आणि त्या संदर्भात तुमची शिष्या तुमच्याशी काही बोलू इच्छिते, प्रश्न विचारू इच्छिते, ज्याच्यातून आम्हाला पण काहीतरी शिकायला मिळेल. मला पण फार चांगला वाटला. भैरवीजी क्लिप दाखवता प्लीज. हो हो. सुमेधाजी तुम्ही तोवर थोडेफार काही प्रश्न विचारू शकता सरांना. आपला डेमो हो. प्ले होतोच आहे.
सरांची तर मी शिष्य आहे आणि सरांचे ऑनलाईन क्लासेस मी अटेंड करत असते आणि सर त्याच्यातनं ज्या क्लिप्स आम्हाला दाखवतात, लाईव्ह क्लिप्स, त्याच्यातनं खूप शिकायला मिळतं. आणि आजही सर अशीच एक क्लिप दाखवणार आहे. तर वी आर व्हेरी लकी की सर जेव्हा काढतात, तेव्हा ते चित्र इतकं आम्हाला सोपी वाटतं, जेव्हा आम्ही बघतो की सर किती इझिली तो ब्रश किंवा कुंचला फिरवून एखादी कलाकृती निर्माण करतात. ते बघणं म्हणजे एखादं आपण जसं मूव्ही बघताना, चित्रपट बघताना आपण दंग होऊन जातो. तसंच आम्ही सरांच्या या लाईव्ह डेमॉन्स्ट्रेशन बघताना आम्ही सगळे शिष्य स्टुडंट्स जे असतो, ते अगदी हिप्नोटाईज झाल्यासारखे आणि ते त्यावेळेला आम्हाला असं वाटतं, की आपण ही सहज करू शकतो ही कलाकृती. अर्थात ती खूप कठीण असते. पण सरांचं जे वे ऑफ टीचिंग आहे, ते अशा प्रकारचं आहे. आताही सर किती इझिली डेमोमध्ये दाखवत आहेत, की आपल्या लक्षात येत आहे हळू-हळू, की ते काय काढतात ते. तर सर तुम्ही हे कॅनव्हास वापरला आहे का? नाही, याच्यामध्ये मी पेपर वापरला आहे आणि वॉटर कलर्स घेतलेले आहेत. ओके. आणि या वॉटर कलर्सनी मी डायरेक्टच पेंटिंग केलेलं आहे. हां, हां. म्हणजे तर मी आधी मगाशी काही स्केच तयार केलेलं नाहीये. आधी नाही, पेन्सिलने काय आहे? डायरेक्ट केलेलं आहे. हां. डायरेक्ट. हे फार अवघड. खूपच अवघड. तर सर असं हे तुम्ही पेंटिंग करत असताना म्हणजे मनात पहिले तुमच्या असं ठरलेलं असतं का, की कारण आमच्यासारखे नवोदित तर स्केच काढल्याशिवाय आम्ही पेंटिंग करू शकत नाही. तुम्ही जेव्हा करता हे, तर तेव्हा तुमच्या मनात ही पहिलेच म्हणजे डोळ्यांसमोर हे आलेलं असतं का, की आपल्याला असं पूर्ण करायचं आहे हे? नाही, मी परत पुन्हा असं सांगेन मी, की मगाशी जसं म्हटलं, की आपण या निसर्गाचा एक भाग असतो. असं ज्यावेळेला आपण ठरवतो आणि म्हणतो, त्याप्रमाणे मग ते सुरुवात होऊन जाते. आता ही सुरुवात कशी होते त्याच्यामध्ये? मी आता सुरुवातीला तुम्ही बघितलं असेल, की ब्रश जो आहे तो ब्रश मी ज्यावेळेला पेपरवरती टेकवला, त्यावेळेला तो बिंदू होता. हं, तर या बिंदूला अस्तित्व आहे. हं. त्याला कुठल्याही प्रकारची मिती नाहीये. हा बरोबर. टेकवल्यानंतर त्याला मिती नाहीये. मग नंतर दोन बिंदू मधलं नियरेस्ट अंतर जे असतं ती तयार होते रेष. या हं. रेषेचा होतो आकार आणि हं. त्या आकारावरती छायाप्रकाश पडल्यानंतर त्याला घनत्व प्राप्त होतं, घनाकार तो प्राप्त होतो. आणि मग नंतर जसं जसं त्याचा विकास होत राहतो, मग ते तुम्हाला ते स्पष्ट दिसायला लागतात आणि तेच चित्र जणू काही तुमच्याशी संबंध साधत असतं, जमिनीशी संबंध साधत असतं. अशा प्रकारे त्या पारंब्या ज्या आहेत त्या खाली यायला सुरुवात होतात आणि मग हं. नंतर मध्ये खोडाच्या आत एक आकृती दिसायला सुरुवात होते आणि हं. पुन्हा तुम्ही त्याच्याशी कनेक्ट होता. म्हणजे हे जे सायकल आहे, हे जे सर्कल आहे, हं. तुमचं परमेश्वरापर्यंत असलेलं किंवा निसर्गाशी किंवा चैतन्याशी असलेलं तुमचं जे नातं, ते तुम्हाला आपोआपच हे चित्र तयार करायला सुचवतं म्हणा हं. किंवा तुम्ही तिथपर्यंत जाऊन पोहोचता आणि बरोबर. अशा प्रकारे आपलं चित्र जे आहे ते पूर्ण होतं. ओंकार वाह! स्वरूप जे आहे, हा ओंकार अनादी स्वर आहे. तो आपल्याला आधी पण आहे, नंतर पण आहे. तो सुरुवातीला बिंदू रूपातून दिसला आणि शेवटच्या क्षणी आपल्याला या ओंकार या आकारामधून दिसला. वाह! वा वा सर, खूप त्या छान. खूप सुंदर, खूप खूपच सुंदर. सुंदर. एका बिंदूपासून जो प्रवास चालू झाला आणि इतकी मोठी कलाकृती निर्माण झाली. म्हणजे हे असं आहे, की आपण साहित्यिक जेव्हा शब्द जोडून एखादी सुंदर कथा किंवा कविता तयार करतो, त्याचप्रमाणे ही कॅनव्हासवरची कविता आहे. खूप सुंदर. हे रंग, आकार एक सगळं नानासाहेब चौधरी जे आहेत त्यांच्याविषयीची एक अनुभूती मी सांगू इच्छितो तुम्हाला थोडक्यामध्ये. तिने आज एक प्रश्नही विचारलाय. हा, एक आला आहे. नानासाहेब चौधरी जे आहेत ते अकोल्यातले फार मोठे आमचे मार्गदर्शक आहेत, खूप मोठे डॉक्टर आहेत, शल्यचिकित्सक आहेत आणि आम्हाला ते ऋषितुल्य आहेत. तर त्यांच्या हॉस्पिटलमध्ये त्यांच्यासाठी मी बरीच चित्र तयार केलेली आहेत. ऍक्च्युअली त्यांचा इतका असा जवळचा संबंध आहे. संपूर्ण अकोला म्हटलं
किंवा आमचे त्यांच्याशी खूप छान चांगले संबंध घरच्यासारखे आहेत. आणि त्यांनी काय केलं की अनेक प्रकारची चित्र जी आहेत ती केलेली आहेत मी त्यांच्यासाठी. तर त्यांच्या हॉस्पिटलसाठी एक चित्र तयार करून द्यायचं होतं. अष्टवक्र जे आहे, आता याच्यामध्ये पुन्हा हा जो संबंध येतो तो पुन्हा आपल्या पुराणकाराशी संबंध येतो. तर ऑर्थोपेडिक सर्जन त्यांचे चिरंजीव आहेत आणि ते तशा प्रकारचा इलाज त्याच्यामध्ये करत असतात. असं मोठं 6 फूट बाय 4 फुटाचं अष्टवक्राचं जे पेंटिंग आहे ते पेंटिंग मी त्यांच्यासाठी तयार केलं. आणि त्यांच्याशी चर्चेनंतर मग श्रीकृष्ण ज्या वेळेला त्या नगरीमध्ये येतो आणि ती जी कुब्जा जी असते ती कुब्जा एक वाटी घेऊन चाललेली असते आणि तिचा उद्धार होणार असतो. मग आता श्रीकृष्ण हा काय करतो, तिच्या पायाच्या अंगठ्याने असा दाब देतो आणि तिच्या पाठीवरती मायेने असा हात फिरवून हनवटीला थोडसा असा वरती उचलतो. आणि अशा प्रकारे ती जी आहे ती पुन्हा रूपगर्विता होते, कारण ती शापित असते, परंतु तिला ते रूप पुन्हा प्राप्त होतं. तर हे ऑर्थोपेडिक सर्जनशी खूप रिलेट करणारं चित्र आहे, तो प्रसंग आहे. आणि तो त्यांच्यासाठी ज्या वेळेला मी तो करून दिला तर त्यांच्याकडे येणारे सगळे फॉरेनर्स जे आहेत ते फॉरेनर्स म्हणा किंवा डॉक्टर्स म्हणा, सर्जन्स म्हणा, ते त्यांना ते खूप आवडतं चित्र आणि ते त्याचा फोटोग्राफ वगैरे देखील घेऊन जातात. तर अशा प्रकारे ही एक खूप छान आठवण जी आहे ती मला तुमच्याशी शेअर करायला खूप आनंद झाला मला. अगदी. आणि हे चित्र मी पण बघितलेलं आहे सर, सरांकडे काम करायची तेव्हा. आणि सगळे येणारे लोक हिप्नोटाईज झाल्यासारखे तिथे पहिले उभे राहतात आणि मग सरांच्या केबिन मध्ये जातात. आणि अजून एक सरांचा असाच अनुभव सरांनी सांगितला नाहीये. महाराष्ट्राचे प्रख्यात कवी श्री प्रशांत असणारे सर यांच्याकडे सरांनी बाल्कनीतल्या भिंतीवर खूप सुंदर देवीचं म्युरल बनवलेलं आहे. आणि ते इतकं सुंदर आहे की नवरात्रामध्ये बरेच लोक रस्त्यावर थांबून त्याला नमस्कार करूनच पुढे जातात. क्या बात आहे. रंग, आकार आणि अनुभूती यांचा हा एक आजची मुलाखत म्हणजे एक प्रवाहच आहे, ज्याच्यात आम्ही सगळेच वाहून गेलो आहोत, ज्याच्यात वेळेचं काही भान राहिलेलं नाही, पण ते कुठेतरी ठेवावं लागणारच आहे. आपल्याला थांबावं हे लागेलच. मी शिरीषजींना विनंती करते की आजच्या मुलाखतीचा त्यांनी गोषवारा घ्यावा आणि आभार प्रदर्शित करा. शिरीषजी. फार नाही सांगा, अगदी एका मिनिटामध्ये आपण बोलूया. म्हणजे अतिशय अप्रतिम मुलाखत झाली. सुरुवातीला थोडासा इंटरनेटचा प्रॉब्लेम होता, पण नंतरची मुलाखत ही खूपच समृद्ध करणारी अशी मुलाखत आहे. योगायोगानं आजच्या जनमंगल अंकामध्ये एक काही ओळी लिहिल्यात मी. ते अशा आहेत की लोक आपल्याला का लक्षात ठेवतील. म्हणजे जन्म आणि मृत्यूच्या दरम्यान एक डॅश असतो आणि त्याच्यामध्ये आपण काय देतो ह्याचा विचार करत असताना असं लक्षात आलं की आम्ही लता दीदींना कधी विसरणार नाही, आम्ही किशोर कुमारना विसरणार नाही, आम्ही अमिताभला विसरणार नाही, आम्ही दादासाहेब फाळकेंना कधी विसरलो नाही, राजा रवी वर्मांना आम्ही विसरलो नाही. कारण हे चित्रकार, हे कवी, हे लेखक हे ईश्वर दत्तच असतात. म्हणजे ही सृष्टी सुंदर करण्यासाठी त्यांचा जन्म या सृष्टीवरती ते आलेले असतात. आणि एक प्रकारे समतोल, जसा पापपुण्याचा समतोल कसा होतो तसा असे सुंदर लोक सृष्टीवरती देऊन त्यांच्यावरती फार मोठी जबाबदारी पण दिलेली असते. आणि मग कधी कधी याची जाणीव होत नाही आपल्याला जबाबदारीची की आपण चित्रकार आहोत. तर मग आपण एवढं काही द्यायला पाहिजे की ते चिरंतन राहिलं पाहिजे. चिरंतनापर्यंत राहणारी जर कला मला परमेश्वरांनी दिली आणि मलाच दिली, लाखामध्ये एकच चित्रकार, लाखामध्ये एकच लेखक, म्हणजे लाख हा खूप आकडा असा आहे. पण मग याच्या जबाबदारीनं आपण आपल्या कलेकडे पाहायला पाहिजे. आणि म्हणून आपण या सरस्वतींच्या लेकरांची मुलाखत घेतो, त्यांना आपल्या सगळ्यांचा एकमेकांचा परिचय करून देतो. या आधीच्या चित्रकार होत्या प्रज्ञाताई, त्या खूप सुंदर काही सांगून गेल्या. आपल्याला आज 2.25 तास झालेत, मी अधिक नाही बोलणार. मी एवढंच म्हणेन की आज प्रेक्षकांचा पण प्रतिसाद आहे. निवडक म्हणजे चांगले प्रेक्षक आपल्याला लाभणार हे सुद्धा भाग्य आहे.
तसं. तर मी एवढंच म्हणेन की सगळे निघून जातील पण कलाकार उरतील, नाट्यकर्मी उरतील, काहीतरी ज्यांनी सृष्टीला या सुंदर केलं, म्हणजे फुलं सुंदर करतात. तसंच फुलांशिवाय सृष्टी असती तर काय झालं असतं, चिमणी नसती, पोपट नसते तर काय झालं असतं. तसंच अगदी हे सुंदर जग करत असताना मी अशा म्हणजे अशा सगळ्याच कलाकारांचं या निमित्तानं सरांच्याकडे पाहत असताना सगळ्यांनाच धन्यवाद देतो, शुभेच्छा देतो, प्रणाम करतो आणि ही कला आणखी बहरावी, आणखी व्यापक व्हावी एवढंच म्हणेन. आणि एका वाक्यात आभार मानेन, कारण आभार हा एक ह्याचा हे औपचारिक भाग आहे. पण मी एवढं म्हणेन की सगळे जे प्रेक्षक आज एवढ्या कॉमेंट्स ज्यांनी केल्या, मन लावून पाहिलं, ऍक्च्युली आपल्याला ते डेमॉन्स्ट्रेशन पाहायचं होतं, ते की सर कसं करतात. आणि त्यांनी खूप दिलीत मोठे मोठे, मी बघितलं त्यांचा कितीतरी मोठा मॉप त्यांच्या समोर असतो, 10,000 लोकांना ते देतात, म्हणजे त्यांच्या समोर ते कोणाचे चित्र काढून दाखवत, असं खूप आहे. आपण ते पुन्हा घेऊ मात्र अगदी जरूर. मी अगदी एका वाक्यात सांगतो की पिंपळे सर तुम्ही इथं आलात आणि आम्हाला काही चित्रकलेविषयी थोडं ज्ञान आणखी झालं, तर असंच सगळ्यांना मिळत राहू तुमच्याकडून आणि त्यासाठी सतत संपर्कात राहूया. मी आदरणीय रश्मीजी, माणिकजी, गायत्रीजी, मुख्यत्वे करून डॉक्टर सुमेधाजी आणि हा कार्यक्रम ज्यांच्यामुळे झाला त्या डॉक्टर ह्या भैरवीजी, तर या सगळ्यांचे मनापासून आभार मानतो. एवढा प्रेक्षकांचा प्रतिसाद आहे मोठा, तर त्या सगळ्या प्रेक्षकांचे आभार मानतो आणि सगळ्यांच्या परवानगीनं मी हा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. धन्यवाद. धन्यवाद. लाईव्ह